नमस्कार. आजचे वक्ते मराठीतून बोलणार आहेत. मधून लागलं तर इंग्रजीत बोलतील, त्यामुळे मराठीत मी ओळख करून देतो. मागच्या वेळेला असं झालं, कृष्णानंद होसाळीकर मराठीत बोलले आणि मी ते कशात बोलतात माहीत नसल्यामुळे इंग्रजीत ओळख करून दिली. तर तसा मिसमॅच होऊ नये म्हणून मी पानसेंची ओळख आज मराठीतून करून देतो. प्राध्यापक सुधीर पानसे, MSc न्यूक्लिअर फिजिक्स, PhD फिजिक्स, पार्ला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांनी सुरुवात केली 1970 साली. पुढे त्या कॉलेजचे ते प्राचार्य झाले 97 साली. आणि रिटायरमेंटपूर्वी त्यांना मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजच्या संदर्भामध्ये अकॅडमिक जी काही कारकीर्द असते कॉलेजेसची, त्याच्याबद्दलचे संपर्क अधिकारी म्हणून ते नेमलेले होते. BUCD असं त्याला म्हणतात त्या डिपार्टमेंटला, त्याचे ते संचालक होते. निवृत्त झाल्यानंतरही ते आता मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये माटुंग्याच्या ॲडजंट प्रोफेसर म्हणून काम करतात. फिजिक्स शिकवतात तिथं ते. पण त्याच्याशिवाय ते प्रोफेसर JB जोशींच्या बरोबर, आज JB जोशी इथं उपस्थित आहेत, त्यांच्याबरोबर ते सोलर एनर्जीच्या संदर्भामध्ये काही रिसर्च प्रोजेक्ट्स करत असतात. त्याच्याशिवाय ते PhDचे गाईड आहेत. मुंबई युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अशा तिन्ही ठिकाणी विद्यार्थी मिळाले तर त्यांना ते मार्गदर्शन करतात. पण PhD तुम्हाला माहिती आहे, हल्ली PhDची फार मोठी क्रेज आहे, त्यामुळे विद्यार्थी मिळणारच. त्याच्याशिवाय ते मराठी विज्ञान परिषदेच्या स्थायी समितीचे सभासद आहेत. रिसर्चला त्यांचा एक मोठा इंटरेस्ट अजूनही, आत्ताच मी उल्लेख केला, पण थर्मोडायनॅमिक्स, फिजिक्स एज्युकेशन अशा विषयामध्ये ते लक्ष घालतात. सोलर कॉन्सन्ट्रेटरच्या संदर्भामध्ये 2 पेटंट्स त्यांना मिळालेली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 4-5 पुस्तकं लिहिलीत. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण, जागतिकीकरण आणि शिक्षण क्षेत्र, धर्मानंद कोसंबींवरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. मॅनेजमेंट फॉर स्टुडंट्स, इंग्लिश आणि मराठीमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्याशिवाय मराठी विश्वकोशासाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि अलीकडे त्यांनी थर्मोडायनॅमिक्स, अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी अँड फिजिक्स एज्युकेशन याच्यावरती पेपर लिहिलेला आहे. कार्बन एमिशन फ्रॉम कोल फायर्ड पॉवर प्लांट्स, नेचर क्लायमेट चेंज ह्या मासिकामध्ये त्यांनी लिहिलेला लेख बऱ्याच जणांना संदर्भ म्हणून तो उपयोगी पडलेला आहे. या रिसर्च पेपरच्या संदर्भामध्ये किती जणांना तो संदर्भ म्हणून उपयोगी पडतो हे एक फार महत्त्वाची गोष्ट जागतिक स्तरावरती मानली जाते. त्याचं एक चांगलं उदाहरण समोर JB जोशींच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतं. त्यांचे पेपर्स अनेक लोक संदर्भासाठी वापरत असतात. त्यांच्याबरोबर काम करणारे पानसेंनाही तो मान मिळालेला आहे. अभिनंदन पानसे. आज आता ते हिस्ट्री ऑफ मॉडर्न सायन्स इन इंडिया ह्या विषयावरती आपल्याशी बोलणार आहेत. आपलं स्वागत करतो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे आणि चव्हाण सेंटरतर्फे आपण त्यांचं स्वागत करूया पुस्तक देऊन. या विज्ञानगंगा व्याख्यानमालेतलं हे 16वं पुष्प आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. पानसे. नमस्कार. भारतातील आधुनिक विज्ञानाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ मॉडर्न सायन्स इन इंडिया या विषयावरती आज मी बोलणार आहे. म्हणजे भारतातील विज्ञानाची प्रगती आणि विज्ञानाचा इतिहास हे दोन्ही समानार्थीच शब्द आहेत. त्यामुळे इथे लिहिताना विषयाचं मी आपा देशपांडेंना इथे विज्ञानाची कशी प्रगती झाली याच्यावर बोलणार आहे असं म्हटल्यामुळे
तो शब्दप्रयोग आहे, त्याचाच अर्थ विज्ञानाचा इतिहास आहे. या भाषणाची सगळी जी काही तयारी आहे, त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते इंग्रजीमधून मी केलेलं आहे, त्यामुळे सगळ्या स्लाईड्स इंग्रजी असतील आणि मी मराठीतून बोलेन. पण काही ठिकाणी असं होऊ शकेल की मराठीतनं बोलणं हे मला कठीण वाटेल किंवा मी अगदी जाणीवपूर्वक ते सगळे शब्द मिळवले आणि बोललो तर ते तुम्हाला समजणं कठीण वाटेल. त्यामुळे काही वेळेला असं होतं की विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये मराठीतनं बोलण्याचा अट्टहास हा फारसा उपयोगी पडत नाही, तर तो मी करणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा की भाषणाच्या ओघात जिथे सहजपणे मला असं वाटेल की हे इंग्रजीमध्ये बोलावं ते इंग्रजी येईल, परत मराठी येईल, असं ते दोन्ही भाषांमध्ये चालू राहील. भारतातला विज्ञानाचा इतिहास असं म्हटलं तर प्राचीन भारतातला विज्ञानाचा इतिहास हा पटकन कोणाच्याही डोक्यात येतो. तुम्ही गुगलमध्ये जर टाकलं हिस्ट्री ऑफ सायन्स इन इंडिया तर त्याच्यामध्ये जी सगळी काही पानं येतात, माहिती येते, ती सगळी प्राचीन भारतातल्या इतिहासाची असतात. आधुनिक भारतामध्ये म्हणजे आधुनिक विज्ञानाचा इतिहास जो भारतामध्ये आहे त्याची माहिती असणारी कोणतेही गुगलवरती पेज नाही आणि त्याच्याबद्दलचं फारसं बोललं जात नाही, त्याच्याबद्दल फारसं आपल्याला त्याची जाणीव नाही. आणि विज्ञानाचा इतिहास भारतातला म्हणजे प्राचीन. आता आपली संस्कृती खूप जुनी आहे, 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे, खूप श्रेष्ठ आहे, बौद्धिकदृष्ट्या चांगले आपल्याकडे प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे विज्ञानाच्या काही शाखांमध्ये इथे खरोखर उत्तम काम झालेलं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला आदर वाटावा, ज्याच्याबद्दल आपल्याला कौतुक वाटावं. अशा अनेक गोष्टी या प्राचीन संस्कृतीमध्ये आहेत. पण त्यापेक्षा कौतुक वाटण्याची गोष्ट अशी आहे की जे तिथे नाही ते सुद्धा आहे असं म्हणणारे खूप लोक आहेत. प्राचीन भारतामधल्या विज्ञानाच्या इतिहासाबद्दल बोलताना अत्यंत हास्यास्पद पातळीपर्यंत त्याची पातळी नेऊन ठेवायची आणि आमच्याकडे अमुक होतं, तमुक होतं, तमुक होतं अशा पद्धतीने त्याच्याबद्दलचा एक खोटा अभिमान तयार करायचा, एक भ्रम तयार करायचा, मिथ तयार करायचं, हे फार घातक आहे. काही वर्षांपूर्वी मी एक छोटी कविता लिहिली. मी पूर्वीच्या काळी जरा कमी समज होती, त्या काळात कविता पण करायचो, पुढे ते बंद केले. तर एक छोटी कविता केली. ती कविता या संदर्भात आहे, ती आधी तुम्हाला वाचून दाखवतो की काय पद्धतीने लोक प्राचीन भारताच्या संदर्भात बोलू शकतात आणि हा अनुभव आपणही घेतलेलाच असेल. कवितेचं नाव आहे असेल 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 असेल. तो मला तावातावाने सांगत होता, तो मला तावातावाने सांगत होता, विमानच काय आपल्याकडे होती अवकाशयानं सुद्धा. मी हसून म्हटले असेल असेल. तो म्हणाला उगाच सांगत नाही, तो म्हणाला उगाच सांगत नाही, पुरावा आहे. कोणत्याशा पोथीच्या कुठल्याशा अध्यायात चक्क उल्लेख आहे काळाच्या सापेक्षतेचा. म्हणजे आजचा आईन्स्टाईनचा सिद्धांत समजलेला होताच त्या काळी आपल्या पूर्वजांना, होय की नाही. मी मान डोलावीत म्हटले असेल असेल. तो पुढे म्हणाला तुला सांगतो ऋग्वेदातली अमकी तमकी ऋचा अशी तशी वाचली की त्यातून बाहेर पडतो आजच्या गुणसूत्रांचा फॉर्म्युला. तेव्हा आजचे जेनेटिक सायन्स ठाऊक असणारच की नाही आमच्या पूर्वजांना, तूच विचार करून पहा. मी क्षणभर गहन विचार केला आणि म्हटले असेल असेल. तो त्याच आवेशाने पुढे काहीतरी सांगू लागला. मी चकित होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. जादूगाराने पोतडी झटकून कोंबडीची पिसे काढावीत, तेवढ्या शिताफीने तो पोथ्या वेद आणि पुराणे झटकून त्यातून बाहेर काढत होता आजचे सारे शोध, शस्त्रे आणि शास्त्रे. हळूहळू त्याच्या झुलपेबाज केसामधून मला त्याची शेंडी उगवताना दिसू लागली.
त्याच्या जीनच्या पॅन्टचे रेशमी सोवळे झाले आणि चटरी पटेरी शर्तातून एक उपरणे उगवले. त्याच्या कपाळावरच्या आठ्या भासू लागल्या गंधासारख्या, त्याच्या कपाळावरच्या आठव्या भासू लागल्या गंधासारख्या आणि जानव्याची ब्रह्मगाठ बनली एक प्रखर तेजाचा बिंदू. त्या तेजाने मी काही काळ दिपूनच गेलो. मी भानावर आलो तेव्हा तो सांगत होता, म्हणून त्या काळचे अग्न्यास्त्र म्हणजे आजचा ॲटम बॉम्बच. मी भुवया कपाळात चढवीत म्हटले, असेल असेल. तो म्हणाला, तुला अजून पटलेले दिसत नाही. तो म्हणाला, तुला अजून पटलेले दिसत नाही, पण हे सगळे खरे आहे. जे जे शोध आज लागले आहेत इंग्लंड अमेरिकेमध्ये किंवा जपान जर्मनीमध्ये, ते सगळे होतेच प्राचीन काळी आमच्या पूर्वजांकडे. इतकंच काय पण याही पुढे लागतील जे शोध त्या साऱ्या देशांमध्ये, तेही होतेच प्राचीन काळी आमच्या देशामध्ये. मी मनात म्हटलं, हे न पटायला काय झाले. आजच्या युगात जर तुझ्यासारखा माणूस असू शकतो तर त्या काळी का नाही असणार आधुनिक विज्ञान. पण हे सगळे मनातल्या मनात. प्रत्यक्षात मी फक्त पुटपुटलो, असेल. त्यामुळे अशा पद्धतीने प्राचीन जी विज्ञानाची प्रगती भारतातली आहे त्याच्याकडे हास्यास्पद पातळीपर्यंत बघितलं जातं. पण याचं कारण काय? याचं कारण एक असं आहे की आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, तर तो योग्य आहे. त्याचबरोबर आजचं वास्तव आपल्यासमोर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं पाहिजे, अभिमान वाटावा, एवढी आपली कामगिरी विज्ञानाच्या क्षेत्रात नाही. आणि म्हणून मग प्राचीन काळामधल्या काहीतरी गोष्टी या अतिरंजित करून, त्याच्यामध्ये काहीतरी मिथ तयार करून, भ्रम तयार करून, अशा पद्धतीने त्या आपण आपल्याला स्वतःला सुखवण्यासाठी आणि स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी वापरत असतो. याची जरूर नाही. आपल्या देशामध्ये विज्ञानाची सुरुवात, आधुनिक विज्ञानाची सुरुवात ही उशिरा झाली, पण ती झाल्यानंतर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्या लोकांपर्यंत गेलेल्या नाही. तर प्राचीन काळातल्या गोष्टींचं कशाला मिथ तयार करायचं. आपल्या आजच्या आधुनिक विज्ञानाची जी काही आपल्याकडची इतिहास आहे तो समजून घेतला पाहिजे आणि तो या भाषणामागचा माझा उद्देश आहे. आता आधुनिक विज्ञान जेव्हा म्हणतो, प्राचीन विज्ञान होतं आणि आधुनिक विज्ञान, त्यात फरक काय आहे? मुख्य फरक असा आहे की आधुनिक विज्ञान हे प्रयोगावर आधारित आहे. ज्याला आपण प्राचीन विज्ञान म्हणतो ते भारतामध्ये आहे, ते चीन सारख्या संस्कृतीत आहे, ते ग्रीक आणि रोमनमध्ये होतं, मायन संस्कृतीमध्ये जुन्या काळात पण विज्ञान होतं. विज्ञान तयार होणं हा मानवी एक बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे, तो होताच. पण पूर्वीचे सगळे विज्ञानाचे म्हणून ज्याला आपण म्हणतो ते जे प्रकार आहेत ते एकतर निव्वळ निरीक्षणावर अवलंबून आहेत, ऑब्झर्वेशनवर. आकाशातले ग्रह गोल त्यांचं निरीक्षण करून त्याची गणितं मांडणं, वनस्पतींचं निरीक्षण करणं, वनस्पतींचा माणसावरती त्याच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो याचं निरीक्षण करून त्याचे नेमक्या नोंदी ठेवणं, या सगळ्यामधून ते तयार झालं ते जुनं विज्ञान आहे. पण उपकरण तयार करायचं, उपकरणाच्या सहाय्याने प्रयोगाची आखणी करायची, या प्रयोगामधून कोणता निष्कर्ष अपेक्षित आहे तो ठरवायचा आणि तो प्रत्यक्षात येतो की नाही बघायचं, तो आला नाही तर त्याच्याबद्दलचा विचार करायचा, ही जी सगळी पद्धत आहे ही आधुनिक विज्ञानाची पद्धत आहे. ही प्राचीन काळी भारतातही नव्हती आणि चीनमध्ये नव्हती, कुठेच नव्हती. त्यामुळे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आधुनिक विज्ञान मी म्हणतो ते ह्याला म्हणतो. याचा अर्थात सुरुवात ही गॅलिलिओपासून झाली. प्राचीन काळी तसं म्हणायचं तर आर्किमेडीज हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला ज्यांनी ही पद्धत वापरली. आणि म्हणून तुम्ही बघाल तर आजही शाळांमध्ये जी पुस्तकं आहेत विज्ञानाची त्याच्यामध्ये ख्रिस्तापूर्वीचा जो काळ आहे त्यातला फक्त आर्किमेडीज एक असा आहे की ज्याचे सिद्धांत अजून शाळेतली मुलं शिकतात, कॉलेजमधली पण, आणि त्याचे प्रयोग करतात. कारण आधुनिक विज्ञानाची पद्धत आर्किमेडीजने वापरली पण त्याच्यानंतर ते सगळं थांबून गेलं. गॅलिलिओने परत त्याच्या कामातून पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि नंतर मात्र ती पद्धत ही अधिकाधिक वाढत गेली. त्याला एक सिस्टीम तयार झाली, स्वरूप आलं आणि त्यातून आधुनिक विज्ञान निर्माण झालं. या संदर्भामध्ये आपल्याकडच्या ज्या काही ऐतिहासिक घटना आहेत त्या आपल्याला माहिती आहे, त्या सगळ्याचं महत्त्व त्यातल्या बऱ्याच गोष्टींचं. 1750 मध्ये प्लासीची लढाई झाली.
ब्रिटिश इथे आले आणि त्याच्यामुळे आधुनिक विज्ञान हे आपल्याला ज्ञात झालं. आपला संबंध ब्रिटिशांमुळे आला हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि 1750ची प्लासीची लढाई हे ब्रिटिशांचं राज्य इथे प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. 1856मध्ये 3 विद्यापीठं भारतामध्ये निर्माण झाली. म्हणजे मुंबई विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि मद्रास, त्यावेळेचं आता चेन्नई, या 3 ठिकाणी पहिली 3 विद्यापीठं ही त्यांनी निर्माण केली. 1880 याच्यामध्ये इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स, ISES, ही कलकत्त्याला एक संस्था, या संस्थेचा भारताच्या विज्ञानाच्या इतिहासात फार महत्त्वाचं स्थान आहे, म्हणून त्याचा मुद्दाम हे केलं. ही बहुतेक पहिली संस्था अशी आहे की जी भारतात निर्माण झाली आणि ती एका भारतीय माणसाने, महेंद्रलाल सिरकार म्हणून बंगाली माणूस होता, तो डॉक्टर होता, होमिओपॅथिक डॉक्टर होता, पण फिलॉन्थ्रॉपिस्ट. तर तो अतिशय त्यांनी देणगी दिली मोठी आणि कामही त्याच्यासाठी केलं आणि त्याने ती संस्था उभी केली 1880मध्ये. 1900मध्ये बेंगॉल केमिकल्स ही पहिली जी केमिकल्सची म्हणजे आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्याची जी काही पहिली फॅक्टरी आहे ती निर्माण झाली. प्रफुल्लचंद्र राय यांनी त्याचं लीड घेतलं होतं. 1902मध्ये नोबेल प्राईज रॉसला मिळाला, डॉक्टर रॉस. म्हणजे डॉक्टर रॉस हा भारतीय नाही, तो ब्रिटिश आहे, पण त्याचे आईवडील, त्याचे वडील त्या ब्रिटिश कंपनीमध्ये, ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते म्हणून ते इथे आले होते. रॉसचा जन्म इथलाच. मग तो इंग्लंडला जाऊन शिकून डॉक्टर झाला. मग तो परत भारतात आला. तो कलकत्त्याच्या भागामध्ये काम करत होता आणि मलेरियाच्या संदर्भात त्याने संशोधन केलं आणि या संशोधनासाठी म्हणून त्याला नोबेल प्राईज मिळाला. म्हणजे भारताच्या संदर्भामध्ये नोबेल प्राईजचा पहिला संबंध हा रॉसचा आहे, तो 1902. सांगण्याचा मुद्दा 1900च्या आसपास ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. 1880 ते पासून पुढे हे त्याच्यामधून आपल्या लक्षात येतं. आणि त्यावेळेची 2 महत्त्वाची नावं म्हणजे अर्थात प्रफुल्लचंद्र राय आणि जगदीशचंद्र बोस. या दोघांनी खूप चांगलं काम केलं. दोघेही पहिलं काही शिक्षण इथे घेऊन लंडनला गेले, इंग्लंडला जाऊन शिकून तिथून परत आलेले होते. आणि त्यावेळेला प्रेसिडेन्सी कॉलेज जे होतं कलकत्त्याचं, त्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते शिकवायला होते आणि त्या दोघांचं काम हे खूपच मोठं आहे. 1907मध्ये CV रामनचा पहिला रिसर्च पेपर हा प्रसिद्ध झाला. तर अशी ही एक सुरुवातीच्या घटना आहेत. या नुसत्या मी घटना आणि त्याचं वर्ष सांगितले आपल्याला, पण त्याचं थोडं ॲनालिसिस केलं पाहिजे की हे काय आहे. सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कलकत्त्याच्या आसपास घडल्या आणि भारतात सुरुवातीचं विज्ञानाचं सगळं काम हे कलकत्त्याला झालं. आणि मी म्हटल्याप्रमाणे 1900च्या आसपास त्याला सुरुवात झाली. तर हे कलकत्त्यात का झालं आणि 1900च्या आसपास का झालं, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर सर जॉर्ज क्लर्क हे एक मोठे विज्ञान इतिहासकार आहेत आणि त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की व्हाय सायन्स फ्लरिश्ड इन युरोप. युरोपमध्ये विज्ञानाची वाढ का झाली, विज्ञानाला एवढा उठाव का मिळाला, याचं उत्तर काढण्यासाठी त्यांनी नंतर 6 घटक सांगितले. 6 फॅक्टर्स, 6 घटक. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेड आहे, इंडस्ट्री आहे, कल्चरल बॅकग्राऊंड आहे, रिलिजियस बिलीफ्स आहेत, सोशल फॅब्रिक आहे, असे त्यांनी एक 6 घटक सांगितले की तुमचं सामाजिक कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, तुमच्याकडे उद्योगधंदे कोणत्या प्रकारचे आहेत, अशा अनेक गोष्टींच्या मधून विज्ञानाची वाढ होते आणि ह्या युरोपमध्ये कशा होत्या. सांगण्याचा मुद्दा त्यांचा असा होता की विज्ञानाची जी काही वाढ आहे ती एक मानवी घटना आहे, मानवी ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे असं नाही की कोणीतरी फार अत्यंत हुशार दैदिप्यमान असा एक माणूस जन्माला आला, गॅलिलिओ हा फारच बुद्धिमान होता आणि तो अचानक जन्माला आला म्हणून विज्ञान सुरू झालं, न्यूटन जन्माला आला म्हणून. ते बुद्धिमान होते, त्यांनी काम केलं, पण त्याच्या जोडीला सगळ्या समाजामध्ये जे काही घडत असतात घटना, त्यांचा परिणाम होऊन त्यातून ते पुढे आले आणि त्यातून विज्ञान निर्माण झालं. तेव्हा विज्ञान ही सगळ्या समाजाचा जो काही एक डायनॅमिक्स असतं, जो काही दिशा असते, त्यातून निर्माण होणारी गोष्ट आहे. आता हाच विचार लावायचा झाला तर कलकत्त्याला आणि 1900मध्ये का, एक गोष्ट अशी लक्षात येते की भारतामध्ये विज्ञान जे सुरू झालं, त्याची जी वाढ झाली सुरुवातीला काळात तरी, त्याच्यामध्ये या सगळ्याच्या जोडीला एक आणखीन फॅक्टर होता असं म्हणायला पाहिजे. म्हणजे जे 6 फॅक्टर, 6 घटक हे
क्लार्कनी सांगितले त्याच्या पलीकडे एक फॅक्टर असा होता की आम्ही हे करू शकतो हे ब्रिटिशांना दाखवण्याची एक प्रचंड जिद्द ही त्यावेळेला त्या सगळ्या बंगाली समाजामध्ये होती. आणि म्हणून विज्ञान हा खरा त्यांच्या युरोपनी जे काही सगळ्या जगावर राज्य केलं ते विज्ञानामधली त्यांची जी काही प्रगती होती त्याच्या आधारावर केलं. सायन्स अँड वेस्टर्न डॉमिनेशन ऑफ द वर्ल्ड हे त्यासाठीचं एक पुस्तकही आहे. लेखकाचं नाव आत्ता मला आठवत नाही, पण सायन्स अँड वेस्टर्न डॉमिनेशन की सगळ्या जगावर राज्य केलं कारण त्यांच्याकडे विज्ञान निर्माण झालं. ते इथेही जाणवलं की यांच्याकडे विज्ञान आहे म्हणून हे एवढे प्रबळ आहेत आणि म्हणून त्या विज्ञानामध्ये आम्ही पण करून दाखवू शकतो ही एक प्रबळ इच्छा, ही तळमळ, ही जिद्द, हा एक ॲडिशनल फॅक्टर होता जो युरोपमध्ये नव्हता. याच्यामधून तिथे सुरू झालं. आता हे कलकत्त्याला का ते रोपटं निर्माण झालं हे सांगणं कठीण आहे. कदाचित 1880ची जी काही तिथे संस्था निर्माण केली त्यातून झालं असेल. म्हणजे त्याच वेळेला त्यांनी मुंबईला पण हे विद्यापीठ काढलं होतं. इथे सुद्धा ब्रिटिश पहिल्यापासून होते, पण त्यांचा जो काही एकूण सामाजिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, या सर्व गोष्टी आणि उद्योगधंदे या गोष्टींचा परिणाम मुंबईत जास्त झाला. म्हणजे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये इथे सामाजिक सुधारणा करणारे लोक झाले. आपल्याला माहिती आहे ज्योतिबा फुल्यांनी जे काही सगळं लिखाण केलं त्या लिखाणामागे त्यांनी जे काही इंग्रजीमधलं वाचन केलेलं होतं त्याचा मोठा परिणाम होता, आगरकरांच्यावर होता. म्हणजे तो जो त्यांचा सोशल भाग होता ब्रिटिशांचा तो इथे जास्त आला. वैज्ञानिक भागाचं इथे काही दिसत नाही, पण तो कलकत्त्याला निर्माण झाला आणि कलकत्त्यामध्ये त्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू झाली. तर त्यावेळेचं जे रिसर्च होतं, संशोधन होतं, त्याचे काय वैशिष्ट्य होती हे अगदी सुरुवातीचा काळ लक्षात घ्या. भारतामध्ये आधुनिक विज्ञान अगदी नुकतं सुरू होत होतं. त्या काळामध्ये काय घडत होतं तर एक गोष्ट म्हणजे कटिंग एज, अगदी ज्याला त्याच्या बाउंड्री लाईनवर अगदी सगळ्यात पुढचं विज्ञानाचं जे काही सुरू आहे डेव्हलपमेंट, तिथे विज्ञानाचं काम करायचं हे एक महत्त्वाचा फॅक्टर होता. म्हणजे ते सगळे जे इथले संशोधक काम करत होते ते अशा पद्धतीचं काम करत होते की ते युरोप ज्या रेटनी, ज्या स्पीडनी, ज्या वेगाने युरोप पुढे जायचा प्रयत्न करतोय त्याच्याच तोडीस तोड आपण करायचं. आपल्याला माहिती नाही आहे पण थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवरचं पहिलं पुस्तक इंग्रजीमधलं हे कलकत्त्याला भारतीय संशोधकांनी लिहिलेलं आहे. मुळामध्ये आईन्स्टाईनचं जे काही लिखाण होतं त्याचं संशोधन ते जर्मनीमध्ये प्रसिद्ध झालं होतं त्यांच्या भाषेत, आणि ते इंग्रजीमध्ये पहिलं आणणारे जे होते सत्येन बोस आणि त्याच्याबरोबर दुसरा, या दोघांनी ते इंग्रजीमध्ये आणलं. पहिलं इंग्रजीमधलं लिखाण हे भारतात झालेलं आहे त्या काळात. त्यामुळे एकदम कटिंग एज टेक्नॉलॉजी. आपल्याला हे माहिती आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्या डिटेक्ट करण्यासाठी म्हणून जे काही इक्विपमेंट होतं, उपकरण होतं, ते जगदीशचंद्र बोसाने बनवलं. ते मार्कोनीनी युरोपमध्ये त्याचं संशोधन करून पेटंट घेण्याच्या आधी इथे भारतात बनवलं आणि जगदीशचंद्र बोसाने बनवलं. किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समुळे जे प्रेशर तयार होतं ते प्रेशर मोजणारं म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह आणि महत्त्वपूर्ण असं उपकरण हे भारतात बनवलं त्या काळामध्ये. ते मेघनाथ साहाने, त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलणार, साहाने बनवलं. म्हणजे तिथे ज्या ठिकाणी संशोधन चालू आहे, तिथे ज्या स्टेजला संशोधन आलेलं आहे, तिथे जाऊन त्याच लेव्हलचं संशोधन करायचं. कटिंग एज टेक्नॉलॉजी आणि रिसर्च हा त्यातला एक मोठा फॅक्टर होता. एक्सपेरिमेंटलचं महत्त्वाचं होतं. त्यावेळेचं जे काही काम चाललेलं होतं भारतामध्ये सुरुवातीच्या काळात ते असं नुसतं थेरॉटिकल नव्हतं की काहीतरी विचार केला, गणित मांडलं, काही त्याच्यावरनं पेपर लिहिला, अशा पद्धतीचं नव्हतं. तर प्रत्यक्ष प्रयोग करायचे ह्याच्यामध्ये त्यावेळच्या लोकांनी खूप मोठी प्रगती साधली होती. जगदीशचंद्र बोसांचं आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्यांनी केलेले काही प्रयोग येतात जगात युरोपमध्ये न केलेलं त्यांनी इथे केले. म्हणजे प्लॅन्ट्स आहेत, वनस्पती आहेत, त्यांची वाढ कशी होते, त्यांच्यामध्ये हालचाल कशी होते, याचं अगदी सूक्ष्म सुद्धा निरीक्षण करता येईल अशी त्यांनी
उपकरणं बनवली आणि त्याच्या सहाय्याने त्यांनी ते सगळे प्रयोग केले आणि मग त्यांनी हे दाखवलं की म्हणजे त्यावेळेला त्यांच्या शब्दांमध्ये वनस्पतींना जणू काही भावना असतात आणि जर त्यांना काही जखम झाली असेल तर त्यामुळे त्या थरथरल्यासारख्या कशा होतात किंवा त्यांच्या वाढीवर कोणते परिणाम, कोणत्या गोष्टींचे परिणाम होतात, ह्या सगळ्याचं काम केलं. हे सगळं प्रायोगिक होतं, एक्सपेरिमेंटल होतं. मी म्हटलं तसं जगदीशचंद्र बोसांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज त्याच्यावरचं काम केलेलं होतं. तेव्हा त्यावेळेला जे सगळं काम चाललेलं होतं, प्रफुल्लचंद्र रे त्यांनी केमिस्ट्रीमधलं सगळं काम हे प्रत्यक्ष लॅबमध्ये केलेलं काम होतं, ज्याचं नंतर तर रूपांतर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये केलं आणि बेंगॉल केमिकल्स काढली. हा एक मोठा फॅक्टर होता. त्यासाठी ते आत्ता मी म्हटलं तसं की इन्स्ट्रुमेंट्स डिझाईन केली त्यासाठी आवश्यक असलेली आणि अतिशय सूक्ष्म निरीक्षण करू शकणारी आणि त्याचं सगळ्याचं मेजरमेंट करू शकणारी अशी इन्स्ट्रुमेंट्स निर्माण केली. हे सगळं काम हे त्यावेळेला कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये चालत होतं. कलकत्ता युनिव्हर्सिटी आणि प्रेसिडेन्सी कॉलेज हे सगळं आज आपल्याला अगदी आश्चर्य वाटावं, अशक्य वाटावं अशी परिस्थिती आहे की कॉलेजमध्ये युरोपमध्ये चाललंय त्याच लेवलचं काम इथल्या कॉलेजेसमध्ये चाललेलं आहे आणि इतकी सूक्ष्म निरीक्षण करणारे इन्स्ट्रुमेंट बनवून त्याच्यावरती तिथे निरीक्षणं केली जात आहेत. तो सगळा पिरियड हा एक रोमॅन्टिसिझमचा पिरियड होता. म्हणजे 1900 ते 1900 साधारण 30 पर्यंत हा जो पिरियड आहे किंवा 20 म्हणा, हा पिरियड रोमॅन्टिसिझमचा होता. त्याच्या आधीचा सुद्धा. म्हणजे काय तर वैज्ञानिक संशोधन हे असं जरा स्वप्नाळू पद्धतीचं होतं. आपल्याला माहिती आहे की काही जुन्या सायन्स फिक्शनचे जे काही सिनेमे असतात त्याच्यामध्ये किंवा पुस्तकांमध्ये वैज्ञानिकाची एकूण जे काही इमेज असते, त्याचं जे काही प्रतिमा असते आपल्या डोळ्यासमोर, त्यात असे केस लांब, असं स्वप्नाळूपणे कुठेतरी आकाशात बघत असा चाललेला, स्वतःच्या विचारात गुरफटलेला आणि एकूण जगाच्या सगळ्या या व्यवहाराशी देणं घेणं नसलेला असा कोणीतरी वैज्ञानिक, अशी ती कल्पना. आणि ते खरोखर तशी कल्पना व्हावी असंच त्यावेळेचं सगळं दृश्य होतं. त्यावेळेला सगळ्या गोष्टी म्हणजे याने जगदीशचंद्र बोसांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज डिटेक्ट करणारं इक्विपमेंट तयार केलं. ते ॲक्च्युअल यशस्वी करून दाखवलं. पण याचं पेटंट घ्यावं, याचा काहीतरी पुढे असा अमुक उपयोग होईल असं त्यांच्या डोक्यातही आलं नाही. केवळ हे काय आहे, हे जमतं की नाही, हे आपल्याला करता येतं की नाही, हे बघण्याची उत्कंठा आणि युरोपियन लोकांना तुमच्या तोडीस-तोड आम्ही काम करू शकतो हे दाखवण्याची जिद्द, त्या दोन गोष्टींसाठी केलं. तेव्हा हे असं एक रोमॅन्टिसिझमचं ते युग होतं की त्याच्यामध्ये व्यावहारिक गोष्टींचा संबंध फार कमी होता आणि या पद्धतीने भारतामध्ये विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली गेली 1900च्या आसपास कलकत्त्याला, असं आपण म्हणू. पण हा काळ लवकरच बदलणार होता. म्हणजे रोमॅन्टिसिझमचा जो काळ होता विज्ञानाच्या संशोधनाचा, त्यात आता तो पूर्णपणे गेलेला आहे. आता दुसऱ्या टोकाला गोष्टी गेल्यात. आता वैज्ञानिक हे अत्यंत व्यावहारिक पद्धतीने विचार करणारे, म्हणजे जे.बी. जोशी सर इथे आहेत, पण तरी ते सुद्धा विचार करताना बाय द वे एक सांगायचं राहिलं. मगाशी अपा देशपांडेंनी सांगताना उल्लेख केला की संशोधन पेपर जो आलेला आहे नेचर या ह्याच्यामध्ये, आणि मग त्यांनी असा उल्लेख केला की जे.बी. जोशी पण आहेत की त्यांचे बरेच पेपर आहेत. तो पेपरसुद्धा दोघांच्या जोडीने, आम्ही तिघे आहोत, आम्ही त्यात जे.बी. जोशी, मी आणि दळवी म्हणून आमचा एक मित्र, असं तिघांचा आहे. तर आताचे संशोधक हे संशोधन करत असताना त्याचा व्यावहारिक बाजू, त्याची आर्थिक बाजू, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करतात. अनेक संशोधक हे त्याच्यामधून आपल्याला मिळणारे फायदे, आपल्याला मिळणाऱ्या पोझिशन्स, त्याला हे अपवाद आहेत, अशा गोष्टींचा विचार करत असतात. तर सांगण्याचा मुद्दा असा की हे सगळं जे रोमॅन्टिसिझमचं जे काही धुकं होतं, ते काही वातावरण होतं, ते सगळं निघून गेलं आणि नवीन जे तयार झालं त्याच्यामध्ये भारतातलं विज्ञान पुढे नेण्यासाठी म्हणून 4 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता इथून पुढची जी काही स्टोरी मी सांगणार आहे त्याच्यासाठी मी या चौघांचा आधार घेऊन सांगणार आहे. त्यातले पहिले मेघनाथ साहा, मगाशी मी उल्लेख केला की ज्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रेशर मोजण्यासाठीचं म्हणून एक इक्विपमेंट तयार केलं. हे अतिशय सेन्सिटिव्ह आणि कठीण अशा प्रकारचं होतं, ते त्यांनी तयार केलं. मेघनाथ साहा यांचा जन्म डाकाच्या जवळ झाला 1893ला.
अतिशय गरीब घरातनं आलेले, आपल्याकडच्या जाती व्यवस्थेमध्ये ज्याला खालच्या जाती म्हणतात अशा खालच्या जातीमधले ते होते. घरामध्ये शिक्षणाची परंपरा बिलकुल नाही. त्यांना दुर्गा मातेची पूजा करायला त्यांच्या जातीमुळे बंदी करण्यात आली असाही उल्लेख आहे. तेव्हा अशा एका सोशल सगळ्या सिस्टीममधनं आणि अशा घरातनं ते पुढे आले, पण ते जिद्दीने शिकले आणि ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले कलकत्त्याला. तिथे त्यांच्याबरोबर बरेच मोठे लोक होते. त्या काळात कॉलेज हे फार नसायचे, एखाद दुसरंच कॉलेज. आणि त्यामुळे नंतर जे मोठे झाले असे अनेक लोक, म्हणजे सत्येन बोस आईन्स्टाईन स्टॅटिस्टिक्समधला प्रसिद्ध, तो त्यांच्याबरोबर होता. गॅन घोष, PC महालनोबिस, ही सगळी मोठी नावं आहेत. आणखीनही लोक होते. त्यांनी ते मी म्हटलं तसं त्यानंतर इन्स्ट्रुमेंट बनवलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रेशर याचं करण्याचं. कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये ते नंतर कामाला लागले आणि तिथे त्यांनी काम केलं. मी पहिल्यांदा थोडक्यात माहिती सांगतो, पुढे वारंवार त्यांचा उल्लेख येत आहे. थर्मल आयोनायझेशन थिअरी हे त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जे तारे आहेत आकाशातले, त्या ताऱ्यांवरती कोणती मूलद्रव्य आहेत, एलिमेंट्स आहेत, हे शोधण्याची एक पद्धत आहे. तिथून जो प्रकाश येतो, लाईट, त्याचा स्पेक्ट्रम जर आपण बघितला, त्याचं जर विश्लेषण केलं, पृथक्करण केलं, तर त्यातनं कुठले कुठले तिथे एलिमेंट्स आहे कळू शकतं. पण असं झालं की साधारण अपेक्षा होती की इथे 3-4 एलिमेंट असतील अशी, त्यापेक्षा खूपच जास्त एलिमेंट्स त्या ताऱ्यांवरती आहेत असं दिसायला लागलं. आणि त्यामुळे गोंधळ माजला होता की हे काय प्रकार आहे. याने असं दाखवून दिलं मेघनाथ शहानी की तिथे इतकं प्रचंड तापमान आहे की त्यामुळे ते अणूचं आयनायझेशन होतं. आयनायझेशन नाहीतर इलेक्ट्रिक फील्डमुळे होतं किंवा काही पार्टिकल बंबार्डमेंटमुळे होतं, हे तेव्हा माहिती होतं. पण केवळ तापमानामुळे सुद्धा त्यातले इलेक्ट्रॉन्स निघून जातात आणि त्याचं आयनायझेशन होतं. त्याला थर्मल आयनायझेशन म्हणतात. आणि मग तो जो अणू आहे त्यातला जर एक इलेक्ट्रॉन निघून गेला तर तो एका वेगळ्या पद्धतीचा स्पेक्ट्रम देतो, 2 गेले तर वेगळ्या पद्धतीचा देतो. त्यामुळे वेगळे वेगळे स्पेक्ट्रम दिसायला लागतात आणि असं वाटतं की खूप मोठी एलिमेंटची संख्या आहे. तसं नाही आहे, ते आयनायझेशन आहे. अशा पद्धतीची थिअरी ही त्यांनी मांडून ती सिद्ध केली आहे. त्यांचं फार मोठं, त्यांचं नंतर नोबेल प्राईजसाठी सुद्धा त्यांचं 2दा नाव सजेस्ट झालं होतं, इतकी ती थिअरी महत्त्वाची. पण त्यावेळेला खगोलशास्त्र हे नोबेल प्राईजमध्ये नव्हतं, कारण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटल काहीतरी असणं आवश्यक होतं. म्हणून आईन्स्टाईनला सुद्धा रिलेटिव्हिटीसाठी मिळालं नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी मिळालं, की ज्याचा प्रत्यक्ष प्रयोगाशी संबंध होता. तर असं त्यांचं काम होतं. मेघनाथ शहांचं आणखीन एक असं की ते कॉलेजमध्ये असताना सुभाषचंद्र बोस त्याच कॉलेजमध्ये होते, त्यांना 3 वर्ष ज्युनियर. आणि तिथे एकूण ही चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ वगैरे याचं खूप मोठं एक वातावरण होतं. सगळे कॉलेजचे विद्यार्थी हे साधारणपणे रिबेलियस असतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती समाजातले दुड्डाचार्य टीकाही करत असतात. तर तसं तिथेही वातावरण होतं. आणि त्या सगळ्या लोकांच्या या मेघनाथ शहांचा खूप जवळचा संबंध होता. म्हणून झालं असं की त्यांचं शिक्षण झाल्यावरती त्यांना खरं म्हणजे सरकारी नोकरीसाठी परीक्षा असते त्याच्यात बसायचं होतं, फायनान्स डिपार्टमेंटच्या. पण त्यांना ते सरकारने मान्यता दिली नाही, बसायला दिलं नाही, कारण त्यांचे हे जे काही पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत ती बघून त्यांना सांगितलं तुम्ही बसायचं नाही. मग त्याने रिसर्च आणि शिक्षण या इकडे वळायचं ठरवलं आणि ते या क्षेत्रात आले. शांतीस्वरूप भटनागर हे दुसरं मोठं नाव. ते 1894चा जन्म, लाहोरजवळ. म्हणजे एक आहे ते बांगलादेशमधलं गाव आहे, दुसरं आहे ते पाकिस्तानमधलं आहे, लाहोरजवळ. ते ब्रह्मसमाजीच होते त्यांचे वडील. पण त्यांचा जन्म होण्याच्या काही काळ आधीच वडील वारलेले आणि त्यामुळे अतिशय परिस्थिती गरीब होती घरची. त्याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलं. पण त्यांचं ते आपल्या काय म्हणणार जातीय व्यवस्थेमध्ये वरच्या थरावर होते. त्यामुळे घरात शिक्षणाचं वातावरण होतं. त्यांच्या आईच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाला खूप मदत केली आणि ते चांगले शिकले. त्यामुळे MSc पर्यंत व्यवस्थित शिकून मग त्यांना एक स्कॉलरशिप मिळाली आणि ते युरोपला गेले 1920मध्ये. मेघनाथ शहासुद्धा 1920च्या आसपास 21 का 22ला युरोपला गेले. तिसरं नाव आहे दामोदर कोसंबी. हे धर्मानंद कोसंबी हे फार मोठे एक प्रसिद्ध विद्वान, जे बौद्ध धर्म आणि पाली या सगळ्यावरती खूप त्यांचं काम चांगलं होतं.
त्यांचे हे चिरंजीव. म्हणजे कदाचित विद्वत्तेच्या क्षेत्रामध्ये असं डायनॅस्टी रूल असल्याचं कुठलं उदाहरण नसेल ते भारतात फक्त हे एक असावं की वडीलही खूप मोठे विद्वान म्हणून प्रसिद्ध होते आणि मुलगाही त्याहीपेक्षा विद्वान म्हणून प्रसिद्ध होता आणि यांनी आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलं अनेक क्षेत्रामध्ये. दामोदर कोसंबींचं असं आहे की ते गणितामध्ये चांगलं संशोधन, स्टॅटिस्टिक्समध्ये संशोधन, पुरातन वाङ्मय संस्कृत वाङ्मयावर ते संशोधन, नाण्यांचं जे न्यूमेनिस्टिक म्हणतात त्या क्षेत्रामध्ये संशोधन, अशा विविध क्षेत्रामध्ये संशोधन, इतिहासामध्ये संशोधन असं केलेलं. ते त्यावेळेला त्यांचा 1906चा जन्म आणि ते त्यांच्या वडिलांबरोबर US ला गेले 1918मध्ये तिथे शिकायला. म्हणजे लक्षात घ्या की बाकी सगळे युरोपला गेले होते तेव्हा US हे असं शिक्षणाच्या क्षेत्रातलं मोठं नाव नव्हतं आणि त्याचा काही तोटाही झाला कोसंबीना. तर ते युरोपला गेले कारण त्यांचे वडील तिकडे युरोपमध्ये एका काही प्रोजेक्टसाठी गेले. ते याला घेऊन गेले मुलाला. मग ते तिथे शिकायला गेले. मग थांबले तिथे आणि तिथून नंतर ते परत आल्यानंतर येताना त्यांना फार कठीण परिस्थिती आली कारण युरोपच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेकडे फारसं आदराने बघितलं जात नव्हतं तिथल्या शिक्षण व्यवस्थेकडे. त्यामुळे त्यांना कुठे युरोपमध्येही स्थान मिळालं नाही. आणि तिसरे होमी भाभा आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांचा 1909चा जन्म म्हणजे 1920च्या आसपास. आपण हे 18 हे 20 ते 22 म्हणजे 1920च्या आसपासच्या घटना आपण बघायला लागलो तर त्यावेळेला होमी भाभा हे शाळेमध्ये शिकत होते. ते मुंबईमध्ये कोनार हायस्कूल म्हणून एक युरोपियन स्टाईलची शाळा आहे त्या शाळेमध्ये शिकणारे असे विद्यार्थी होते. आणि होमी भाभा हे एक अत्यंत खानदानी श्रीमंत म्हणावे असे. ते टाटांच्या अगदी जवळच्या रिलेशनमधले आणि खूप सुसंस्कृत वातावरण. त्यामुळे वाचनाची आवड, संगीताची आवड, पाश्चात्य संगीताचं खास करून त्यांना आवड, चित्रकलेमध्ये खूप रस, असे विविध गोष्टी आणि ते सगळी अंग त्यांची त्यावेळेला डेव्हलप होत होती. असे होमी भाभा हे त्यावेळेला मुंबईमध्ये वाढत होते. तर आपल्या कथेतले हे 4 नायक हे असे 4 ठिकाणी होते. 1921ला काय झालं आता आपण काही वर्ष घेऊन त्याच्या आधारावरती बघणार आहोत की कशा घटना घडत गेल्या. 1921ला मी म्हटलं तसं 6 युरोपला गेले. 6 तोपर्यंत बऱ्यापैकी एस्टॅब्लिश होते. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि त्यांचं ते संशोधनही तोपर्यंत प्रसिद्ध झालं होतं. त्यांचं संशोधन हे भारतात झालेलं आहे आणि नंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. तर ते युरोपला गेले. फावलर म्हणून शास्त्रज्ञ होता त्याच्या हाताखाली काम करायला. शांतीस्वरूप भटनागर हे त्यावेळेला युरोपमध्ये होते. MSc झाल्यानंतर त्यांना एक स्कॉलरशिप मिळाली आणि त्या स्कॉलरशिपच्या आधारावर ते युरोपमध्ये गेले आणि ते तिथे डोनार्ड म्हणून शास्त्रज्ञ होता त्याच्या लॅबमध्ये ते काम करत होते. आणि हे दोघे जण अशा प्रकारे 1921ला युरोपला भेटले. या दोघांची ही भेट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण साहा आणि भटनागर यांनी भारतामधलं आधुनिक विज्ञान जे उभं राहिलं त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. होमी भाभांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साहा आणि भटनागर ही नावं ही त्या क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहेत पण बाहेर फारसं मंडळींना माहीत असतील असं नाही. तर ह्या दोघांची गाठ तिथे पडली आणि त्यानंतर ते परत आले दोघेही आपापलं तिथलं काम संपून. आणि मग इथे आल्यानंतर भटनागर हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गेले तर साहा कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये गेले. त्यावेळेला दामोदर कोसंबी हे अमेरिकेत गेले होते 1918मध्ये आणि 1921ला त्यांनी तिथलं एक केम्ब्रिज हायस्कूल म्हणून जी शिक्षण संस्था होती त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे त्यांचं शिक्षण तिथे पुढे चालू राहिलं. त्यांच्या वडिलांचं काम संपलं होतं प्रोजेक्ट. ते परत आले पण त्यांनी मुलाला तिथेच ठेवलं आणि दामोदर कोसंबी हे तिथे शिकत होते. भाभा आम्ही म्हटलं तसं कोनान हायस्कूल म्हणून जे मुंबईमध्ये युरोपियन पद्धतीचं हायस्कूल होतं त्या ठिकाणी भाभा शिकत होते. हे 1921ला अशी परिस्थिती होती. 1930ला काय झालं? 1930 म्हणजे मधल्या एक जवळजवळ 10 वर्षाच्या काळामध्ये शांतीस्वरूप भटनागर SB ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधनं
बाहेर पडले आणि लाहोरला एक केमिस्ट्री लॅबमध्ये डायरेक्टर म्हणून गेले. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये ते काही काळ काम करत होते, पण फार खुश नव्हते. आणि ही जी केमिस्ट्री लॅब होती लाहोरची, त्याच्यामध्ये टाय विथ विल्सडेन असं मी तिथे लिहिलं आहे. विल्सडेन हा एक युरोपियन ब्रिटिश, हा तिथला डेप्युटी डायरेक्टर, त्यावेळचा ॲक्टिंग डायरेक्टर ब्रिटिश गोरा साहेब हा त्याचा मुख्य होता. आणि तिथे याने अर्ज केला, भटनागर शांतीस्वरूप भटनागर यांनी अर्ज केला. तर साधारणपणे अशा परिस्थितीत काय व्हावं हे आपल्याला अंदाज असतोच, की तिथे ऑलरेडी जो माणूस आहे आणि तिथला आहे आणि प्लस गोराई आहे त्या काळात. पण तसं झालं नाही. भटनागर आणि तो विल्स्टेन यांच्यामध्ये टाय झालं, कारण भटनागरांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन एवढं स्ट्रॉंग होतं, त्यांच्याकडे अनुभव कमी होता, हा अनुभवी होता त्या लॅबमधला, पण त्यांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन एवढं स्ट्रॉंग होतं की त्या दोघांमध्ये टाय झाला. विल्सडेनने माघार घेतली आणि भटनागरना तिथे त्या ठिकाणी नेमण्यात आलं. आणि अशा प्रकारे ते त्या केमिस्ट्री लॅब जी लाहोरची होती त्या लॅबमध्ये ते कामाला लागले. इथून भटनागरना एक वेगळी दिशा मिळाली. तिथलं काम त्यांचं हे फार महत्त्वाचं होतं आणि त्या वेगळ्या दिशेचा आपल्याकडच्या विज्ञानाच्या डेव्हलपमेंटवरती, प्रगतीवरती परिणाम झाला. भटनागर जर अधिक काळ जगले असते तर तो जास्त चांगला झाला असता, तो दुर्दैवाने होऊ शकला नाही. ते म्हणजे त्याने ऑइल इंडस्ट्रीचा एक प्रॉब्लेम तिथे त्यांना सोडवायला आला त्यांच्याकडे. आणि ते मी म्हटलं तसं मड मिक्सिंग इन ऑइल एक्सप्लोरेशन. तेल काढताना त्याच्यामध्ये चिखल मिसळत होता आणि तो बाजूला करायचा होता. भटनागरने जसं म्हटलेलं आहे की त्या काळामध्ये म्हणजे एकूण चिखल, डांबर, टार किंवा ग्रीस अशा गोष्टींकडे बघण्याची सगळ्या केमिस्ट लोकांची जी काही दृष्टी होती ती तुच्छतेची होती, की हे खरी केमिस्ट्री नाही. खरी केमिस्ट्री ही लॅबमध्ये त्या बिकरमध्ये घेऊन काय करायची. त्यांच्याकडे हा प्रॉब्लेम आल्यावर त्यांनी त्याच्यात काम केलं आणि तो सोडवला. इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम सोडवल्यामुळे इंडस्ट्रीवाले खुश झाले आणि त्या काळात 1.5 लाख रुपयाची त्यांनी देणगी दिली त्यांच्या त्या संस्थेला. आणि मग तिथून भटनागरना हे एक लक्षात आलं की जे काही आपल्याला करायचं आहे संशोधन, त्याचा जर इंडस्ट्रीशी संबंध असला तर त्यातून प्रत्यक्ष फायदा होतो आणि त्यातून पैसेही उभे राहतात. मग त्यांनी या दिशेने खूप काम केलं अनेक चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीने केलं होतं की ते जे काही त्याचे पेटंट्स तयार होते ते पेटंटही घेत होते. मी म्हटलं तसं तो रोमॅन्टिसिझमचा काळ जायला सुरुवात झाली तर त्यामुळे त्यांना कळलं की ह्याचा उपयोग असा करायला पाहिजे, त्याचं पेटंट घ्यायला पाहिजे. ते पेटंट हे त्या जो कोणी काम करणारा संशोधक आहे त्याच्या नावावर आणि कंपनीच्या नावावर असं जॉईंटली असायचं. आणि संशोधकाला जे काय मिळेल त्याचं रॉयल्टी, त्याचा काही भाग हा त्या संस्थेला मिळाला पाहिजे, अशी त्यांनी रचना पहिल्यांदा इथे आणली. आणि त्यामुळे खूप मोठा फायदा त्याने त्यांच्या लॅबचा आणि नंतर युनिव्हर्सिटीचा पण करून दिला. तर हे भटनागरांच्या बाबतीत 1930 पर्यंत ही अशी डेव्हलपमेंट होत गेली आणि 50% ऑफ पेमेंट रॉयल्टी टू युनिव्हर्सिटी द्यायची अशा पद्धतीचं त्यांनी सुरुवात केली. दरम्यानच्या काळात काय झालं तर 6 हे FRS झाले, फेलो ऑफ रॉयल सोसायटी. ही त्यावेळेला तर फार अजूनही आहे आणि त्यावेळेला ते फारच प्रेस्टिजियस होतं आणि सगळे लोक त्या फेलोशिप मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले. तर 6 फेलो झाले रॉयल सोसायटीचे आणि ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीला आले. म्हणजे ते कलकत्त्याला होते, पण कलकत्त्यामध्ये एकूण जे काही पैसे अवेलेबल होते ते कमी होते, त्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने लॅब निर्माण करता येईल म्हणून अलाहाबादला जायचं त्यांनी ठरवलं. प्रत्यक्षात तो निर्णय चुकीचा झाला असं नंतर बघताना वाटतं, कारण अलाहाबादला सुद्धा पैसे उभे करता आले नाहीत. अलाहाबादमध्ये परिस्थिती अशी फार चांगली नव्हती की ज्याच्यात त्यांना काम करता येईल. त्यामुळे ते काही काळ होते, 7-1 वर्ष अलाहाबादला होते, पण तिथून ते परत कलकत्ता युनिव्हर्सिटीला आले आणि अलाहाबादला त्यांनी थोडंफार काम केलं. मुख्य म्हणजे एक संस्था उभी केली, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार. तर ते अलाहाबादला गेले. या दरम्यानच्या काळात कोसंबींचं काय झालं तर कोसंबींचं तिथे ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि PhD करायचं होतं.
पण अमेरिकेमध्ये 1930चा सुमार म्हणजे अमेरिकेमध्ये ग्रेट डिप्रेशन, त्यामुळे तिथे त्यांना आर्थिक काही मदत मिळाली. ते युरोपमध्ये प्रयत्न केला तर युरोपमध्ये त्यांना कोणी उभं करेल, कारण ते अमेरिकेवरनं डिग्री मिळवली. मग ते भारतात आले आणि इथे आल्यानंतर इथे त्यांना बनारस हिंदू युनिव्हर्सिटीने बोलवून घेतलं आणि तिथे जॉईन झाले. त्यामुळे कोसंबी हे प्रत्यक्ष फॉर्मल रिसर्च करायचं आणि PhD मिळवायची या गोष्टी त्यांना करता आल्या नाही. त्या न करताच ते भारतात आले. पण त्यांनी प्रचंड रिसर्च केलं, कारण रिसर्च कसं करावं, संशोधन कसं करावं हे त्यांच्या वडिलांकडनंही ते शिकले होते आणि अमेरिकेमध्ये जो काही काळ त्यांनी घालवला त्यात त्यांना कळलं होतं. त्यामुळे ते त्या सुमाराला इथे येऊन भारतात नुकतेच स्थायिक व्हायला लागले होते. भाभांचं आणखीन वेगळी गोष्ट झाली. भाभा पास्ड इंजिनिअरिंग अँड जॉईंट फिजिक्स कोर्स. मी म्हटल्याप्रमाणे भाभा हे टाटांच्या अगदी जवळचे, टाटांचा भाचा भाभा ॲक्च्युली. तर आणि अतिशय हुशार मुलगा हा. त्यामुळे टाटा कुटुंबियांनी सगळ्या असं ठरवलं की ह्याला इंग्लंडला पाठवायचं, इंजिनियर करायचं आणि मग हा परत आला की ह्याला सगळ्या टाटा जे काही कंपन्या आहेत त्यांचा भार याच्याकडे द्यायचा. इंजिनियर आपल्या घरातला असेल आणि त्याने ते सगळं बघायचं. म्हणून ते गेले इंग्लंडला, केम्ब्रिजला इंजिनियर होण्यासाठी. ते केम्ब्रिजला गेले तर तिथे त्यावेळेला अतिशय एक्साइटिंग पिरियड होता 1930च्या आसपास. आणि त्यांना रुदरफोर्ड बॉईज म्हणत, ते सगळे जे सायंटिस्ट होते रुदरफोर्ड बॉईज, त्याची तिथे लॅब होती आणि तिथे प्रचंड गोष्टी घडत होत्या एका पाठोपाठ. हाच सुमार आहे की ज्या वेळेला क्वांटम मेकॅनिक्स डेव्हलप होत होतं, ॲटॉमिक फिजिक्स डेव्हलप होत होतं. त्यामुळे प्रचंड गोष्टी घडतायत समोर. ते सगळं बघितल्यावर भाभा इतके भारावून गेले की त्यांना ते इंजिनिअरिंगमध्ये काय मजा वाटेना, त्यांना फिजिक्स करायचं होतं. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना लिहिलं की मला काय इंजिनिअरिंग नाही, मला फिजिक्स करायचं आहे. वडिलांनी त्यांना सांगितलं की तू असं कर, इंजिनिअरिंगसाठी गेलास ते पूर्ण कर आणि ते झाल्यावर तू फिजिक्स करायचं तर कर. बहुधा अशी कल्पना की ते एवढं काय करणार नाहीत, पण ते भाभा होते त्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट क्लास मिळवला आणि ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मी फिजिक्स करणार. मग त्यांनी फिजिक्स केलं आणि मग ते फिजिक्समध्ये अर्थातच आपल्याला माहिती आहे की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनही केलं. कॉस्मिक रेजवरचं त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे आणि ते त्या केम्ब्रिजच्या वातावरणाने भारावलेले होते. भाभाने नंतर असं म्हटलेलं आहे की आय हॅड 3 चॉईसेस, माझ्यासमोर 3 पर्याय होते. एक म्हणजे मार्क्सिस्ट होणं, कम्युनिस्ट होणं. दुसरं म्हणजे उत्तम कलाकार होणं, पेंटर. आणि तिसरं म्हणजे शास्त्रज्ञ होणं. असे 3 पर्याय मला होते, तर मी शास्त्रज्ञ होण्याचा पर्याय निवडला. मार्क्सिस्ट होणं ही त्या काळामध्ये अशी वेगळी गोष्ट नव्हती. हे कोसंबीसुद्धा हे स्टॉन्च मार्क्सिस्ट होते. मेघनाथ सहा हे मार्क्सिस्ट होते. त्या काळाचा जो परिणाम आहे, त्यावेळेची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य शास्त्रज्ञ हे मार्क्सिझमकडे झुकलेले होते. याचं कारण म्हणजे रशियामध्ये 1917च्या सुमाराला तिथे क्रांती झाली आणि त्यानंतर संबंध समाजाचं एक डेव्हलपमेंट करायची, त्याला वर आणायचं, उत्थान करायचं. याच्यासाठी म्हणून अत्यंत कसोशीने आणि नियोजनबद्ध प्रयत्न करायचे. हे प्रथम रशियामध्ये आलं. पंचवार्षिक योजना वगैरे आपण जे काही आपल्याकडे म्हणतो ती सगळी कल्पना रशियातली आहे. त्यामुळे समाजाचं उत्थान करण्यासाठी अशा पद्धतीचं नियोजन करायचं, त्यातून समाज पुढे आणायचा आणि त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान वापरायचं, हे जे काही त्यावेळेची ती भूमिका होती. त्याच्या प्रत्यक्षामध्ये काही मग त्याच्यात परिणाम वेगळे झाले आणि रशियाचा प्रयोग फसला हे सोडा, पण त्यावेळी ते माहिती नव्हतं. आणि त्यामुळे बहुसंख्य शास्त्रज्ञ हे त्या सगळ्यांनी भारावून गेले होते की त्यांना विज्ञान तंत्रज्ञान माहिती होतं, त्याची शक्ती माहिती होती. आणि असं जर राज्यकर्ते ठरवतील की हे वापरून आपण समाजाचं उत्थान करायचं आणि सगळं इथलं दारिद्र्य दूर करायचं, तर त्याहून चांगली गोष्ट असूच शकत नाही असं मानणारे होते. म्हणून भाभा असं म्हणले की मला 3 पर्याय होते, एक तर मार्क्सिस्ट व्हायचं किंवा चित्रकार व्हायचं, पेंटर व्हायचं किंवा शास्त्रज्ञ व्हायचं. तर ते इंजिनिअरिंग करून मग फिजिक्सकडे गेले आणि त्या रुदरफोर्ड बॉईजच्या त्या सगळ्या कामामध्ये ते पण सहभागी झाले. आणि 1930ला एक महत्त्वाची गोष्ट घडली, ते म्हणजे CV रामन नोबेल प्राईज मिळाला. CV रामन यांचं नोबेल प्राईजचे पुन्हा कथा ही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल. त्यांना नोबेल प्राईज मिळालं हे माहिती आहे,
ते नोबेल प्राईज हे काहीतरी रामन इफेक्ट हा प्रकाशाच्या संदर्भामधलं काम केल्याबद्दल आहे. सी व्ही रामन हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होते आणि त्यांना फिजिक्समध्ये काम करण्याचा अतोनात इच्छा, तीव्र इच्छा, पण ते कसं करायचं कळत नव्हतं. कलकत्त्याला त्यांचं पोस्टिंग होतं. तर स्टोरी तरी अशी आहे की ते एकदा ट्रॅममधनं जाताना त्यांनी बघितलं खिडकीतनं बाहेर, तेव्हा त्यांना ते इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स, महेंद्रलाल सरकार त्यांच्या संस्थेचा बोर्ड दिसला आणि ते दिसल्याबरोबर ते एकदम एक्साइट झाले. त्यांनी ती ट्रॅम लगेच पुढच्या स्टॉपला उतरले, धावत जाऊन ते बघितली संस्था. आता हा भाग खरा असेल की नाही माहीत नाही की त्यांना कुठून कळलं, पण एक गोष्ट निश्चित आहे की त्यांनी सगळं काम हे त्या संस्थेमध्ये केलं, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स. म्हणजे ऑफिसमधलं काम उरकून संध्याकाळी जाऊन तिथे काम करायचं आणि त्यातून ते रिसर्च त्यांचं पुढे गेलं. त्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांना नोबेल, त्यांचं संशोधन हे खूप प्रसिद्ध झालं, सी व्ही रामनना प्रतिष्ठा मिळाली. त्यानंतर सुद्धा ते त्या संस्थेमध्ये काम करत होते अनेक वर्ष. आणि म्हणजे शेवटी थोडे काही त्याच्यामध्ये मतभेद तयार झाले, त्यांच्या विरोधी ग्रुप तयार झाले आणि मग त्यांना तिथून बाहेर पडून बंगलोरला यावं लागलं. पण ते जोपर्यंत कलकत्त्याला होते आणि सुरुवातीच्या काळात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये बाबूगिरी करत, खरडेघाशी करत होते, काहीतरी ऑफिसर होते. असं असताना त्यांनी ते काम तिथे केलं. ते सगळं पुन्हा प्रायोगिक काम होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळातले सगळे शास्त्रज्ञ हे प्रत्यक्ष प्रयोग करणारे होते. तर त्यांनी प्रयोगाचं काम केलं आणि ते एवढ्या ताकदीचं होतं की त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राईज मिळालं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. तेव्हा भारताच्या विज्ञानाच्या इतिहासामधली ही घटना ही फारच महत्त्वाची आहे आणि त्याच्यामागची ही जी काही सगळी डेव्हलपमेंट आहे, गोष्ट आहे, ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. 1930 ते 34 हा काळ हा फार महत्त्वाचा. म्हणजे रोमॅन्टिसिझमचा काळ आता गेला होता अशा अर्थाने की सायंटिस्ट हा आपल्या विश्वामध्ये असा रममाण असणारा आणि स्वप्नाळू डोळ्याने सगळ्या विश्वाकडे पाहणारा असं राहिलं नाही. पण दुसरा रोमॅन्टिसिझम होता. मी आत्ता म्हटलं तसं की त्यावेळेला ह्या गोष्टींना महत्त्व आलं होतं. सायन्स अँड सोसायटी, विज्ञान आणि समाज यांचा संबंध, विज्ञान आणि सरकार, गव्हर्नमेंट, शासन यांचा संबंध, आणि मुख्य म्हणजे सोव्हिएट एक्सपेरिमेंट, रशियामध्ये जे काही चाललेलं होतं त्याचा फार मोठा परिणाम हा सगळ्या सायन्सच्या त्या वातावरणावरती होत होता. की अशा पद्धतीने नियोजनबद्ध प्रगतीचं एक कागदावरती आधी प्रारूप मांडायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं आणि त्यातून आपल्याला पाहिजे त्या दिशेने समाजाला न्यायचं आणि त्याला त्याचं दारिद्र्य दूर करायचं. हे जे काही एक निदान कागदावरती हे जे काही त्याचं स्वरूप होतं त्याच्यामुळे खूप भारावलेले होते सगळे सायंटिस्ट. आणि म्हणून 1930 ते 34 या काळामध्ये ह्या गोष्टींना फार महत्त्व आलं आणि मग सायंटिस्ट हे समाजामध्ये मिसळायला लागले जास्त. हे पूर्वी घडत नव्हतं. म्हणजे जगदीशचंद्र बोसांच्या काळामध्ये त्यांचा आणि समाजाचा संबंध नव्हता. ते फक्त त्यांनी काही विज्ञान, सायन्स फिक्शन म्हणतो तशा विज्ञानरंजन कथा वगैरे लिहिलेल्या आहेत, पण नाहीतर ते काही समाजात फार मिसळले असं म्हणता येणार नाही. पण सहा काय किंवा कोसंबी काय हे सगळी मंडळी ही समाजामध्ये मिसळण्याच्या बाजूची होती. किंवा भटनागर हे सरकारच्या, शासनाच्या खूप जवळ गेले. भाभांचं तर आपल्याला माहिती आहे, त्यांच्या आणि नेहरूंची किती घट्ट मैत्री होती आणि त्याचा किती परिणाम झाला आपल्या इथल्या सायन्सच्या डेव्हलपमेंटवरती. तेव्हा सायन्स किंवा सायंटिस्ट आणि समाज, सायंटिस्ट आणि सरकार ही जी काही बांधणी होत गेली त्याची सुरुवात ही 1930 ते 34च्या काळात झाली. आणि ह्या वेळेला 3 अकॅडमी, त्याच्यामधून काय झालं की सायंटिस्टचे म्हणून संस्था निर्माण व्हायला लागल्या की त्याला फार आवश्यक आहे, महत्त्व आहे असं समजून संस्था निर्माण व्हायला लागल्या. आणि भारतामध्ये म्हणजे मुळात फार सायंटिस्ट होते असं नाही, भारतातला हा किती आपण म्हटलं तरी तो छोटा होता समाज. असं असताना इथे 3 अकॅडमी स्थापन झाल्या, 3 संस्था स्थापन झाल्या. एक इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बंगलोरला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सी व्ही रामन सुरुवातीला कलकत्त्याला होते, पण हळूहळू सी व्ही रामनचं अतिशय उत्तम थोर सायंटिस्ट, त्याच्याबद्दल शंका नाही, पण स्वभाव थोडा आढ्यतेखोर आणि जिभेला भयंकर धार ही त्यांची दुसरी 2 वैशिष्ट्ये. आणि ह्याच्यामुळे सी व्ही रामन हे ज्या वेळेला कलकत्त्याला होते
त्यावेळेला त्या इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स ही संस्था ही त्यांनी जवळजवळ संपूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवून, तर सी व्ही रामन त्यांनी त्या संस्थेवरती भयंकर कब्जा केला, अशी एकंदर परिस्थिती झाली कल्टिवेशन ऑफ सायन्स कलकत्त्याच्या. आणि त्यांनी असं केलं की जे फक्त संशोधन करतायत, जे प्रोफेशनल सायंटिस्ट आहेत, त्यांना जे मेंबरशिप मिळेल, बाकीच्यांना मिळणार नाही. त्यामुळे खूप त्याच्यामध्ये विरोध तयार झाला, त्याच्याबद्दल नाराजी तयार झाली. मग मेघनाथ सहानी त्याच्या विरोधात भूमिका घेतली. मग हळूहळू त्याला साऊथ इंडियन विरुद्ध बंगाली असं स्वरूप आलं. असं खूप त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी घडल्या आणि तिथून सी व्ही रामन बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी मॅन्युअर करून कृष्णन म्हणून त्याचा पुन्हा साऊथ इंडियन असा जो हा होता स्टुडंट, त्याला त्याचा डायरेक्टर करून बाहेर पडले. त्याच्या विरुद्ध मग नंतर हे झालं, मग त्यालाही बाजूला करण्यात आलं. अशा गोष्टी घडल्या. पण ते तिथून गेले, ते बंगलोरला गेले आणि ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ते काम करायला लागले. तिथे टाटांच्या देणगीतून मोठी चांगली संस्था अजूनही आहे, अतिशय उत्तम संस्था. तिथे काम सुरू केलं त्यांनी. नंतर तिथूनही बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची रामन इन्स्टिट्यूट काढली स्वतःची. तर तेव्हा बंगलोरला असताना त्यांनी एक इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस अशी स्वतःची स्वतंत्र संस्था उभी केली. दुसरी संस्था ही अलाहाबादला सहानी उभी केली. मी मगाशी म्हटलं अलाहाबादला सहा होते तेव्हा रिसर्च फारसं काम करता आलं नाही त्यांना, कारण तिथली परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. पण त्यांनी समाजाच्या जवळ जाण्यासाठी म्हणून आणि संघटितपणे काहीतरी विज्ञानाची प्रगती व्हावी यासाठी म्हणून चांगले प्रयत्न केले आणि त्याच्यामधून नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस अशी अलाहाबादला उभी राहिली. आणि तिसरी कलकत्त्याला इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी ही तिसरी उभी राहिली. ही मुळापासून कलकत्त्याला होतीच इंडियन सायन्स काँग्रेस, आणि त्याच्यामधून ही शास्त्रज्ञांची संस्था म्हणून ही उभी राहिली. अशा 3 झाल्या. मग त्या तिघांचं थोडं आपापसामध्ये खेचाखेचीही सुरू झाली की कोणाला खरं महत्त्व आहे आणि ऑफिशियली कुठली संस्था मान्य केली जाणार, सरकार कोणाला मान्यता देणार, याच्यावरनं खेचाखेची सुरू झाली. ती करण्यासाठी त्यावेळेला तो काळ असा होता, मी म्हटल्याप्रमाणे, की शास्त्रज्ञ हे समाजामध्ये आणि एकूण राजकारणामध्ये शासनाशी जवळ जात होते. त्यामुळे तेही प्रयत्न, म्हणजे मेघनाथ सहानी जवळीक केली ती सुभाषचंद्र बोस, आणि ते खूप चांगले मित्र होते. आणि पंडित नेहरूंची त्यांची त्यावेळेला चांगली जवळीक होती. सी व्ही रामनना ते काही जमण्यासारखं नव्हतं, कारण त्यांचा स्वभावच तसा नव्हता. पण तरीसुद्धा मिसेस रामन यांनी प्रयत्न करून महात्मा गांधींना बंगलोरला त्यांच्या संस्थेमध्ये बोलावलं, त्या प्रयोगशाळेमध्ये. आणि त्यांच्याबरोबर सरदार पटेलही होते असाही उल्लेख आहे. आणि महात्मा गांधी हे महात्मा का आहेत हेही त्याच्यात लक्षात येतं, कारण ते तिथे काय संशोधन चालतं, काय काम होतं वगैरे ते सी व्ही रामन, त्यांचे स्टुडंट, त्यांनी सगळं सांगितलं. महात्मा गांधींनी त्यांना विचारलं की तुम्ही हे जे सगळं काम करता याच्यामुळे खेड्यातल्या माणसावरती काय परिणाम होतो हे मला सांगा. आणि ते काही कोणाला सांगता येईना. मग महात्मा गांधींनी सांगितलं ते जेव्हा घडेल तेव्हा तुमच्या संशोधनाला किंमत असेल. हा एकमेव असा दिसतो प्रसंग की ज्याच्यामध्ये इतक्या तळागाळाच्या माणसाचा उल्लेख या सगळ्या विज्ञानाच्या डेव्हलपमेंटमध्ये येतोय. पण त्याने महात्मा गांधींना बोलावलं, कल्पना ही की त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळावा, असे ते सगळ्यांचे प्रयत्न चालू होते त्या काळामध्ये. आणि हे 1934 पर्यंत घडलं. 1939 हे मग पुढचं महत्त्वाचं वर्ष. यावेळेला काय झालं तर पहिलं म्हणजे नॅशनल प्लॅनिंग रिपोर्ट, म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता त्यांनी एक प्लॅनिंग कमिटी नेमली, कमिशन. पंडित नेहरू त्याचे अध्यक्ष होते. त्या काळात सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष दुसऱ्यांदा झालेले, जे मग त्यांना सोडावं लागलं महात्मा गांधींच्या विरोधामध्ये. पण ते अध्यक्ष होते. पंडित नेहरू प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष झाले आणि मेघनाथ सहा त्याचे सेक्रेटरी झाले. आणि संपूर्ण भारताचं आर्थिक कशा पद्धतीने उत्थान करावं, प्रगती करावी याच्याबद्दलचा अत्यंत डिटेल असा रिपोर्ट तयार केला आणि तो नॅशनल प्लॅनिंग रिपोर्ट. ही पहिली घटना अशी आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे, म्हणजे मेघनाथ सहा तर होते पण त्यावेळेला खूप महालनोबिस होते, त्यांचा उल्लेख आहेच पुढे, की ज्यांनी स्टॅटिस्टिक्समध्ये मोठं काम केलं. आणि असे अनेक संशोधक, शास्त्रज्ञ,
इंजिनियर्स हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि त्यांनी एक मोठा रिपोर्ट केला कन्सॉलिडेटेड 26 व्हॉल्यूमचा आणि तो 1939 मध्ये तयार झाला. BSIR वॉज फॉर्म्ड म्हणजे बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. नंतर CSIR झालं, काउन्सिल झालं, त्यावेळेला त्याला बोर्ड म्हणत होते. तर ते मेघनाथ ते शांतीस्वरूप भटनागर यांचं जे काम चाललेलं होतं त्यांनी ह्या काळात काय झालं दरम्यानच्या काळात तर इंडस्ट्रीसाठी म्हणून संशोधन करणं आवश्यक कसं आहे आणि ते किती पद्धतीने करता येईल ह्याच्यावरचं त्यांनी खूप काम केलं. ते तिथून नंतर लाहोरवरनं तेही दिल्लीला आले आणि ॲडवायझर टू द व्हॉइसरॉय म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि अशा प्रकारे ते गव्हर्नमेंटच्या शासनाच्या अत्यंत जवळ गेले. मग त्यांनी लीड घेऊन हे सुरू केली BSIR की याच्यासाठी म्हणून एक बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च असं त्यांनी तयार केलं. पुढच्या काळामध्ये महायुद्ध चालू असताना नंतर ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली ते धोरण त्यांचं की इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे बाहेरनं ज्या काही गोष्टी येत आहेत आपल्या देशामध्ये त्याला इथेच आपण तयार करू आणि त्या मॅन्युफॅक्चर करू. हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर धोरण अवलंबलं ज्याचा आपल्याकडच्या इंडस्ट्रीला फायदा झाला. तर 1939 मध्ये BSIR फॉर्म झाली. दामोदर कोसंबी त्यांनी ते मॅथमॅटिशियन मुळात पण मॅथमॅटिक्सच्या पलीकडे त्यांनी पहिला पेपर लिहिला न्यूमिस्मॅटिक म्हणजे ओल्ड कॉइन्सचं सायन्स, जुन्या काळातली नाणी, त्या नाण्यांचा अभ्यास करून त्या काळातल्या इतिहासाबद्दलचं त्या राजवटीबद्दलचं असं काही कन्क्लुजन्स काढता येतात, असे काही निष्कर्ष काढता येतात. हे काम हे कोसंबीने केलं आणि त्यांनी भारतातल्या जुन्या काळातल्या त्यांचा तो जो इतिहास आहे कसे ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात गेले तो फार मजेशीर आहे. म्हणजे मुळामध्ये मॅथमॅटिशियन ते करताना मग काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून त्यांनी हे ओल्ड कॉइन्सचं त्यांना लक्षात आलं, मग ते केलं त्यांनी. त्यातनं जुन्या प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल त्यांना तयार झाला इंटरेस्ट. त्याच्यामधून मग त्यांनी त्याच्यामधले ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचंच परिशीलन केलं, त्याच्यावर संशोधन केलं. मग इतिहास कसा तयार होतो ह्याच्याबद्दल त्यांनी एक स्वतंत्र थेअरी मांडली की हे ग्रंथ वाचून जे आपल्याला कळतो तो खरा इतिहास नाही, कारण ग्रंथ हे पंडितांनी लिहिलेले आहेत, ते त्या राजाच्या पदरी नोकरीला होते. खरा इतिहास हा सामान्य जनतेमध्ये आहे. म्हणून कोसंबीनी जाऊन सामान्य जनतेत मिसळून त्यांच्याकडनं त्या ज्या जुन्या कथा आहेत त्या गोळा केल्या, त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्यामधून एक इतिहासाची वेगळी दृष्टी दिली. असा इतका विविध प्रकारचं काम करणारा हा पण कोसंबींचं एक आहे. कोसंबी हे सामान्य लोकांमध्ये यासाठी मिसळले संशोधनासाठी, अन्यथा ते फार मिसळले नाही. आणि ती जी आधीची रोमॅन्टिसिझमची जी काही कल्पना होती त्या पद्धतीचे कोसंबी हे शास्त्रज्ञ होते. त्यांनी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बराच काळ हा त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी करत असताना त्यांनी संशोधन केलं. नंतर मग ते TIFRला आले आणि TIFRला भाभांच्या बरोबर ते काम करत होते. तर त्यांना असं संस्थात्मक काहीतरी कुठल्या संस्थेमध्ये जायचं वगैरे ह्याचं काही महत्त्व नव्हतं. त्यांना सरकारी पदाची कुठली अपेक्षा नव्हती. ते जुन्या काळचे जसे संशोधक होते तसे एक प्रश्न घ्यायचा, तो सोडवायचा, त्याच्यासाठी काम करायचं, हे सगळं त्यांचं होतं. त्याचा आर्थिक फायदा काय होतोय वगैरे याचाही काही फारसा संबंध नव्हता. तर त्यांनी पहिला लेख लिहिला आणि ते म्हणजे मॅथमॅटिक्समधनं बाहेर दुसऱ्या प्रांतामध्ये त्यांनी प्रवेश केला. महालनोबिस मी म्हटलं तसं हे फार मोठे स्टॅटिस्टिशियन आहेत आणि त्यांचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या भारतातल्या विज्ञानाला. तर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स स्थापन केली. मगाशी ते 3 सांगितल्या संस्था त्या जनरल संस्था होत्या संशोधकांच्या. ही स्टॅटिस्टिक्ससाठी म्हणून एक वेगळी इन्स्टिट्यूशन स्थापन केली. न्यूक्लिअर फिशन वॉज डिस्कवर्ड इन युरोप 1939 मध्ये. ही फार महत्त्वाची घटना होती फिजिक्सच्या दृष्टीने. आणि महत्त्वाचं असं की 1939 मध्ये डिस्कवर झालं. 1940ला कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये न्यूक्लिअर फिशनचा समावेश करण्यात आला. मेघनाथ साहा तेव्हा तिथे होते आणि ते त्या संबंध न्यूक्लिअर ह्याच्याबद्दलचे इतके प्रकांड पंडित होते, त्यांनी इतका अभ्यास केलेला होता की आपल्याला वाचताना थक्क व्हायला होतं. म्हणजे न्यूक्लिअर फिशन आल्यानंतर त्यांचं एक सायन्स अँड कल्चर म्हणून मॅगझिन होतं, अजूनही ते मॅगझिन आहे, ते त्यांनी सुरू केलं. तर सायन्स अँड कल्चरमध्ये 1939-40च्या सुमाराला
मेघनाथ शहाने लेख लिहिला आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं की हे जे काही आहे याचा अर्थ असा आहे की एक छोटी टॅबलेट म्हणजे गोळी, एक छोटी टॅबलेट हे अख्ख्या प्रचंड जहाजाला उडवू शकेल अशा पद्धतीचं स्फोटक याच्यातनं निर्माण करता येईल. म्हणजे ॲटम बॉम्ब जो पुढे झाला त्याचे 5 वर्ष आधी कल्पना ही त्यांच्या त्या लेखामध्ये होती. ते सायन्स फिक्शन नव्हतं, तो सायन्सचा लेख होता. तर ते अतिशय ह्याच्यामधले फार खूप अभ्यास केलेले गृहस्थ होते. त्यांनी 1940मध्ये तो विषय आणला. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाभा कम्स टू इंडिया फॉर व्हेकेशन. 12 वर्ष भाभा युरोपमध्ये राहिलेले होते. ते शिकायला गेले, इंजिनियर झाले, मग फिजिसिस्ट झाले, मग संशोधन करत होते आणि ते 12 वर्ष तिथे राहिले आणि मग त्यांनी एक थोडी सुट्टी घेऊन म्हणून ते भारतात परत आले. 1939मध्ये ते भारतात परत आले आणि महायुद्ध सुरू झालं आणि भाभा भारतात अडकले. हा भारतातल्या वैज्ञानिक सगळ्या इतिहासामधली फार महत्त्वाची घटना आहे. त्यांची इच्छा ही इंग्लंडला जाण्याची होती. काही महिने राहून ते अडकले. मग त्यांचं असं होतं की कधी एकदा हे युद्ध संपतं आणि कधी मी परत जातोय. पण ते होईना, युद्ध लांबच चाललं. मग त्यांना बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांना प्रोफेसरशिप मिळाली. ते टाटांच्याच याच्याखाली होती आणि अर्थात भाभांचं तेवढं क्रेडिटही होतं, त्यांच्याकडे त्याचं क्वालिफिकेशनही होतं. त्यामुळे तिथे त्यांना ती मिळाली आणि तिथे ते प्रोफेसर म्हणून राहिले. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये ब्लॅकेट म्हणून ब्रिटनमधला मोठा सायंटिस्ट त्यांचा मित्र त्याला लिहिलं की वन फील्स एक्स्ट्रीमली आयसोलेटेड इन इंडिया. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू रिटर्निंग टू ब्रिटन ॲज क्विकली ॲज पॉसिबल. असं ते त्यांना पहिल्यांदा अस्वस्थ होते की आपण अगदी एकटे पडलेलो आहोत आणि काही इथे काही आपल्याला स्कोप नाही, कधी जातोय असं झालं होतं. पण इथल्या त्या काळातल्या सगळ्या घटनांचा परिणाम असा होत गेला की हळूहळू त्यांचा विचार बदलला आणि प्रत्यक्षात महायुद्ध संपलं तेव्हा भाभांनी इथे राहायचं ठरवलं आणि इथल्या कॉन्ट्रीब्युशन करायचं ठरवलं. त्यावेळेला एक मार्ग भाभांचा होता, एक मार्ग मेघनाथ शहांचा होता, एक मार्ग शांतीस्वरूप भटनागरचा होता. 3 दिशांनी मार्ग होते, ते आपण पुढे बघणार आहोत. पण ही महत्त्वाची घटना की भाभा भारतात आले त्या काळात. 1944-45 म्हणजे दुसरं महायुद्ध संपायची स्टेज आली होती. त्यावेळेला हिल म्हणून एक ब्रिटिश सायंटिस्ट त्यांनी भारताला व्हिजिट दिली. व्हिजिट ही कशासाठी होती म्हणजे 44च्या जरा आधी 43ची गोष्ट असेल. महायुद्ध जेव्हा चालू होतं त्या काळामध्ये तर त्याला इथले जे सगळे वैज्ञानिक आणि संशोधक आहेत आणि तर मी थोड्या वेळात संपवतो म्हणजे तर वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, सगळे इंजिनियर्स आहेत, या सगळ्यांचं ब्रिटिशांना सहाय्य मिळावं याच्यासाठी म्हणून ब्रिटिश प्रयत्न करत होते. तर त्यावेळेला काय झालं की इथे ती क्विट इंडिया मुवमेंट जोरात चालू, त्यामुळे सगळं वातावरण हे ब्रिटिशांच्या विरोधाने आणि त्यांच्याशी कोऑपरेशन करू नका असं भारलेलं. प्रत्यक्षामध्ये त्या चळवळीचे नेते जे होते काँग्रेसचे, त्यांची भूमिका अशी होती की शास्त्रज्ञांनी याच्यात उतरू नये, त्यांनी त्यांचं काम करावं, कारण पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांची जरूर लागणार आहे. पण तरीही ब्रिटिश सरकारला मनापासून सहकार्य करायला शास्त्रज्ञ तयार होतील की नाही असा प्रश्न होता. त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं, त्याच्यासाठी काय करावं, क्रिप्स कमिशन आधी येऊन गेलं, ते फेल झालं होतं. काही ब्रिटिशांच्या बाजूनी होण्याची शक्यता नव्हती. पण ते महाचतुरच लोक होते. त्यांनी हिल तो जो एक सायंटिस्ट होता त्याची इथे खूप ओळखही होती चांगली आणि त्याला प्रतिष्ठा होती. तो मेंबर ऑफ पार्लमेंट होता. त्याला भारतात पाठवलं. भारतात पाठवलं कशासाठी तर भाभा आणि शांतीस्वरूप भटनागर यांना FRS देण्याचा कार्यक्रम करायचा होता आणि युद्ध चालू असल्यामुळे ह्यांना तिकडे बोलवता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा असं झालं आणि बहुधा ती एकमेव घटना अशी असेल की त्या रॉयल सोसायटी ऑफ लंडनची मीटिंग भारतात झाली इथे, त्याला त्या दोघांना FRS देण्यासाठी. आता या दोघांना FRS देण्यासाठी एवढा मोठा शास्त्रज्ञ इथे येतोय म्हटल्यावर सगळे सायंटिस्ट वगैरे तिथे आले त्याला भेटायला आणि त्या दोघांना FRS दिली. मग त्यांनी भाषण केलं, नंतर सगळ्यांची भेटी घेतल्या आणि सगळ्यांना हे पटवलं की तुम्ही आम्हाला मदत करा आणि अशा प्रकारे ते ब्रिटिशांचं धोरण हे त्यांनी इथे अंमलात आणलं. शांतीस्वरूप भटनागर मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी खूपच काम केलं त्यावेळेला
आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशनची जी काही पॉलिसी होती ती त्यांनी मोठ्या प्रमाणावर राबवली. हे करताना त्यांनी दुसरंही केलं की हिलनी जे काही सगळं इथे मिटिंग घेतल्या त्या इन्साच्या माध्यमातून घेतल्या. म्हणजे नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी कलकत्त्याची, त्या 3 संस्था मी सांगितल्या, एक अलाहाबाद, एक बंगलोर, एक कलकत्ता. ती कलकत्त्याची इन्सा आजही ती सगळ्यात मोठी संस्था, बाकीच्या आहेत पण ती मोठी संस्था मानली जाते. ती ऑफिशियल बॉडी म्हणून ब्रिटिशांनी त्याला मान्यता दिली. ते योग्यही होतं कारण ती आधीपासून होती. इंडियन सायन्स काँग्रेस आधीपासून होती, दुसऱ्या 2 नंतर तयार झाल्या होत्या, त्यामुळे इन्साला मान्यता मिळाली. या काळात 44-45च्या पर्यंत मॅनहॅटन प्रोजेक्ट अमेरिकेमध्ये ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं होतं, 45ला झालं. त्यामुळे संशोधनाच्या बाबतीत आणखीन एक वेगळाच प्रकार सुरू झाला जो यापूर्वी नव्हता. मॅनहॅटन प्रोजेक्ट म्हणजे काय, तर ॲटम बॉम्ब बनवण्याचं प्रोजेक्ट. ॲटम बॉम्ब बनवण्यासाठी म्हणून ती शक्यता आहे थेरॉटिकली दिसत होतं. आईन्स्टाईनचे पेपर होते, बाकी क्वांटम मेकॅनिक्सची प्रगती होती, पण ते प्रत्यक्ष करणं हे अतिशय डिफिकल्ट होतं. तर 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे प्रथमच असं घडलं की जेव्हा ते सुरू झालं तो सगळा प्रयत्न ॲटम बॉम्ब बनवण्याचा, तेव्हा सगळ्या शास्त्रज्ञांनी आपणहून स्वतःवरती बंधनं लादून घेतली आणि अणुविषयक जे काही संशोधन आहे ते कुठलंही पब्लिश करायचं नाही असं त्यांनी ठरवलं. कारण त्याला अतिशय महत्त्व होतं सामरिक दृष्टीने. ते लक्षात घेता त्याचं काहीही संशोधन प्रसिद्ध करायचं नाही असं त्यांनी ठरवलं. आणि मॅनहॅटन प्रोजेक्ट म्हणजे लॉस एलमसला सगळे त्या बाबतीतले जे काही अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञ होते तिथे खरे कमी होते, सगळे बहुतेक आले होते जर्मनीमधनंच. जीव जास्तीत जास्त लोक होते त्याच्यात आणि ते सगळे तिथून पळून आले होते त्या हिटलरच्या सगळ्या पॉलिसीजना घाबरून. तर ते सगळे शास्त्रज्ञ, अमेरिकेतले शास्त्रज्ञ, या सगळ्यांना एकत्र तिथे ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथे राहायचं आणि हे ॲटम बॉम्ब बनवायचं. याच्यासाठी जे लागेल ती तुम्हाला मदत मिळेल, जेवढे पैसे पाहिजेत तेवढे मिळतील, जी काही तुम्हाला बाकीची मदत लागेल ती मिळेल. म्हणजे गोष्ट अशी आहे की एकदा असं त्या संदर्भात असं झालं की खूप पॉवरफुल मॅग्नेटिझम तयार करायचं, तर त्याच्यासाठी कॉईल बनवायची, त्याला रेझिस्टन्स कमी हवा. रेझिस्टन्स कमी हवा असेल तर ती चांदीची तार बनवली पाहिजे, कॉपरची चालणार नाही. याच्यासाठी एवढी चांदी लागेल, ती कुठे मिळेल, तर ती अमेरिकेचं जे ऑफिशियल व्हॉल्ट आहे, तिजोरी आहे, त्याच्यामध्ये जी चांदी आहे ती काढून त्याच्यासाठी वापरायला पाहिजे असं त्या कॅल्क्युलेशनमधून लक्षात आलं. ती चांदी दिली त्यांना, तुम्ही घ्या, त्याची तार बनवा आणि हे काम करा, पण हे झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर. अशा पद्धतीने इतक्या फोकस्ड पद्धतीने कुठलंही रिसर्च प्रोजेक्ट यापूर्वी झालं नाही. त्यानंतर ही आता पद्धतच झालेली आहे. ते सरकारही करतं, त्या कंपन्याही करतात. पण मॅनहॅटन प्रोजेक्टचं हे महत्त्व आहे की त्यांनी पहिल्यांदा हे करून दाखवलं आणि तो बनवला ॲटम बॉम्ब. म्हणजे ॲटम बॉम्ब बनवण्यामध्ये युरेनियममध्ये जे 2 प्रकार आहेत त्यातला एक जो त्याच्यासाठी आवश्यक आहे फिशनसाठी, ते एनरिच्ड युरेनियम म्हणतात. ते एनरिच्ड युरेनियम वेगळं करणं हे अतिशय म्हणजे अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती. ती त्या मॅनहॅटनमध्ये त्यांनी सगळे करून दाखवली आणि बाकीचे जे जगातले शास्त्रज्ञ होते ते गोंधळून गेले की यांनी केलं कसं. म्हणजे ब्रिटनमधल्या शास्त्रज्ञांनाही माहिती नव्हतं आणि अशी गोष्ट आहे की ते आपापसात बोलत होते की बहुतेक एक मोठाच्या मोठा ॲटॉमिक रिॲक्टर, अशी बिल्डिंग ते टाकत असतील ॲटम बॉम्ब म्हणून आणि मग त्याच्यातनं हे स्फोट घडवत असतील. एक छोटा ॲटम बॉम्ब एनरिच्ड युरेनियमचा बनू शकेल हे कल्पनेच्या पलीकडचं होतं, ते करून दाखवलं. तर ते मॅनहॅटन प्रोजेक्ट, त्याचं ॲटम बॉम्बचं एक्सप्लोजन झालं आणि हाच सुमार असा होता की भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेलं होतं. 1947ला स्वातंत्र्य मिळालं. 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळेला तिघांचे 3 जे भूमिका होत्या त्यात पंडित नेहरूंचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी, की आपल्याला आता नियतीशी करार करून या सगळ्या देशाला पुढे न्यायचं आहे म्हणून. सहांचं जे काय सगळं फोकस होता तो प्रॉब्लेम्स ऑफ लिव्हिंग ऑफ मिलियन्स. इथले जे मिलियन्स लोक आहेत, लाखो लोक आहेत ज्यांची परिस्थिती वाईट आहे, त्यांच्याकडे प्रॉब्लेमवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि भटनागर त्यांचं म्हणणं होतं ड्रीम्स ऑफ प्रॉस्परस इंडिया, इथलं इंडिया कशी प्रॉस्पर होईल ते. भाभांचं म्हणणं असं होतं की फंडामेंटल अँड अप्लाइड रिसर्च इन्स्टिट्यूट एक करून त्याच्या आधारावरती आपण जर सायन्सचा रिसर्च केला तर या दोन्ही गोष्टी होतील.
अशा तिघांचे हे होते. मी आता फार झपाट्याने पुढचं स्टेप्स घेतो कारण उशीरही झाला आहे आणि आता हे पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. मग कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स शहानी स्थापन केली, TIFR भाभानी स्थापन केली, ॲटॉमिक एनर्जी कमिशन 1948 मध्ये झालं आणि CSIRने त्या संबंध देशभर लॅब सुरू करायचे ठरवल्या. NPL आणि म्हणजे फिजिकल लॅबोरेटरी आणि केमिकल लॅबोरेटरी या 1947ला पहिल्यांदा 2 झाल्या आणि मग त्यांचंही सुरू झालं. हे आता राहू दे. फर्स्ट पार्लमेंटचं इलेक्शन झालं त्यात 6 कलकत्त्यावरनं निवडून आले होते आणि ते पार्लमेंटचे सदस्य होते. त्यांचं आणि पंडित नेहरूंचे नेहमी खटके उडत होते. KD मालवीय त्यावेळेला मिनिस्टर होते. ते 6चे स्टुडंट आणि KD मालवीय यांचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे भारतामध्ये पेट्रोलियम शोधण्यासाठी म्हणून. KD मालवीय यांनी फार मोठं काम केलेलं आहे. तर ते होते. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीची सिक्रेसीची जी पॉलिसी होती ती आवश्यक होती, पण त्याच्याबद्दल 6 खूप कठोर टीका करत असत. दामोदर कोसंबी पण त्याच्या विरोधात होते. पण ती पॉलिसी ही पंडित नेहरूंच्या पाठिंब्यामुळे भाभांना ती पॉलिसी पुढे रेटता आली. 1954 मध्ये भटनागर आणि 56 मध्ये 6 गेले. भटनागर जाणं हा फार मोठा एक धक्का होता आणि त्याच्यामुळे ती जी सगळी दिशा होती CSIRची ती अनेक वर्ष मागे पडली. तेवढ्या ताकदीचे नंतर आता त्यांना मिळाले, पण मधल्या काळामध्ये भाभांच्या सगळ्या प्रभावामुळे त्या दिशेचं संशोधन जे होते अप्लाइड रिसर्च त्याला फारसा उठाव मिळाला नाही. मग मुख्य पुढचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे 1964 मध्ये पहिला चायनाने ॲटम बॉम्बचा स्फोट केला. त्यानंतर भाभानी एक रेडिओवरती भाषण दिलं आणि त्या भाषणात त्यांनी भारताला सुद्धा ॲटम बॉम्ब बनवता येईल हे टेक्नॉलॉजिकली कसं शक्य आहे आणि आर्थिकदृष्ट्याही कसं शक्य आहे अशा पद्धतीचं त्यांनी भाषण दिलं आणि त्याच्यावरनं पार्लमेंटमध्ये डिबेट झाला आणि मग न्यूक्लिअर एनर्जी फॉर पीसफुल पर्पजेस अशी पॉलिसी ही भारताने अडॉप्ट केली. त्यानंतर त्या संदर्भामध्ये चौथ्या पॉईंटवर जातो मी. स्नेप म्हणजे स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर एक्सप्लोजन फॉर पीसफुल पर्पजेस याचं एक सिक्रेटली असं सुरू झालं काम. त्याला साराभाईंचा विरोध होता, पण सेठना त्याच्या बाजूचे होते त्यामुळे त्यांनी एक छोटा ग्रुप तयार करून ते काम सुरू ठेवलं आणि त्या दिशेने काम चालू होतं. 1967 मध्ये पहिला हायड्रोजन बॉम्ब चायनाने फोडला. त्यावेळेला इंदिरा गांधींनी सांगितलं की वी मे फाइंड आवर सेल्स हॅव्हिंग टू टेक न्यूक्लिअर डिसिजन एनी मोमेंट आणि पार्लमेंटने नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीवर सही करायची नाही असं भारताने स्टँड घेतला, असं पार्लमेंटमध्ये ठराव झाला. दरम्यानच्या काळात न्यूक्लिअर पॉवरच्यासाठी बरेच प्रयत्न झाले, पण ती जी सुरुवातीची जी भूमिका होती की न्यूक्लिअर पॉवरने सगळा इथला प्रश्न सुटेल ते काही शक्य नाही हे लक्षात आलं होतं आणि त्याच्याबद्दलच्या हळूहळू टीका जोरदार सुरू झाली आणि इंदिरा गांधींनी 72 मध्ये न्यूक्लिअर एक्सप्लोजनला गो हेड दिला आणि 74ला पोखरणच्या ॲटॉमिक टेस्ट होऊन आपण पहिलं एक्सप्लोजन केलं. त्यावेळेला ते टेस्ट करताना त्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये केली तर ते रेडिएशन आत जाऊन आतलं पाणी कंटॅमिनेट होऊ नये म्हणून खोलवर जाऊन पाणी मिळत नाही हे कन्फर्म करायचं होतं. पण ते काम असं होतं की त्यात आर्मी इन्व्हॉल्व होती, त्यांना काय चाललंय ते माहीत नाही. हा ॲटॉमिक एक्सप्लोजन आहे हे फक्त सायंटिस्टना माहिती. त्यामुळे आर्मीच्या लोकांना सांगितलं की इथे पाणी मिळतंय का ते बघायचं आहे म्हणून आपण खोल जाऊन खणायचं. इतक्या डीप जा. ते गेले आणि त्यांना पाणी लागलं. त्यामुळे ते इंजिनियर आणि सगळे काम करणारे खुश झाले की बघा पाणी मिळालं म्हणून आणि त्यांना कळे ना की हे सगळे बाकीचे जे बॉस लोक आहेत ते नाराज का झाले. मग ती साईड सोडून दिली, दुसरी साईड शोधली जिथे पाणी लागलं नाही आणि तिथे मग तो एक्सप्लोजन केलं. तर अशा प्रकारे ते 1974ला एक्सप्लोजन झालं. आता हे काय ही कथा चालूच आहे, ती अजूनही संपलेली नाही. त्यामुळे
जसं मराठेशाहीचा इतिहास अमुक काळात संपवता येईल, स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास अमुक वेळेला संपवता येईल, तसं हे होणार नाही. कुठेतरी थांबायचं. मी असं ठरवलं होतं की हा जो आपण पहिला स्फोट केला त्या पॉईंटला थांबायचं आणि त्याच्यामधून इथे आपण बघितलं 1900 म्हणजे सुरुवात झाली भारतामध्ये जी विज्ञान संशोधनाला, तिथपासून ते ॲटॉमिकचा स्फोट होईपर्यंत एवढ्या काळामध्ये कशा गोष्टी घडत गेल्या याच्यामध्ये खूप घाईघाईने केलेलं हे विश्लेषण आहे. अधिक डिटेल घालता येतील. यातलं बराचसा भाग हा फिजिक्स आणि इंजिनिअरिंगशी कनेक्टेड आहे. याचं एक कारण म्हणजे माझा तो विषय असल्यामुळे नॅचरल तो बायस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर त्याच विषयामध्ये त्या काळात जास्त गोष्टी घटना घडत होत्या. पण या सगळ्यातून लक्षात असं येतं की ही जी काही आपल्याकडे झालेली प्रगती आहे, हे जे काही आपल्याकडचा इतिहास आहे तो महत्त्वाचा आहे, तो लक्षात घेतला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत नेला पाहिजे. जुन्या काळाच्या इतिहासाचं एक मिथ तयार करून त्याच्या आधारावरती आपल्याला अभिमान बाळगण्याची जरूर नाही. इथे पहिलं इंग्लिशमधलं थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचं पुस्तक हे भारतात लिहिलं गेलं. भारतामध्ये त्या काळामध्ये इतक्या तुटपुंज सोयी असताना इथे शास्त्रज्ञांनी कसं काम केलं हे लोकांना कळलं पाहिजे. हे आजच्या शास्त्रज्ञांनाही कळलं पाहिजे. कारण आज ते सोयी कशा नाहीत आणि त्याला कसे प्रॉब्लेम आहेत अशा पद्धतीच्या सांगायचं ह्याचं किंवा फक्त थेरॉटिकल काम करायचं, हे जे काही सगळे प्रकार आहेत ते प्रकार ह्या मूळच्या आपल्या जे काही परंपरा आहे त्याच्याशी विसंगत आहे. ते पुन्हा रिवाईव्ह व्हायला पाहिजे आणि ते रिवाईव्ह होण्याच्या दृष्टीने आपण आपल्या इतिहासाचं परिशीलन केलं पाहिजे. माझं लांबलेलं भाषण आपण शांतपणे ऐकलं. धन्यवाद. डॉक्टर पानसानी मगाशी सांगता सांगता असं सांगितलं की 1900 सालाच्या सुमाराला कलकत्त्यामध्ये जी सगळी प्रगती झाली आणि आम्हीही हे करू शकतो हे दाखवण्याची एक जिद्द शास्त्रज्ञांमध्ये तेव्हा होती. कारण काय ते सांगितलं नाही. कदाचित ते असं असू शकेल की त्यावेळेला भारताची राजधानी कलकत्ता होती आणि त्यामुळे त्यांना ते दाखवावं ही जिद्द तिथल्या तिथं असू शकेल. एक दुसरी गोष्ट अशी की तुटपुंजी साधन सामग्री असूनही लोकांनी संशोधन केलं. ते 60-65 साली जे.बी. जोशींनी सुद्धा M.M. शर्मांच्या हाताखाली काहीच साधनं नसताना केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संशोधन करण्याची जिद्द आहे ते आजही असं होऊ शकतं. आपल्याला 3 प्रश्न विचारायची संधी आहे वक्त्यांना. हां, आज भारतामध्ये मूलभूत संशोधनामध्ये आपण मागे का आहोत आणि याला पुढे कसं जाता येईल? त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे जागतिक पातळीवरती संशोधनाचं जी पद्धत आहे आणि जो वेग आहे त्यात खूप फरक पडलेला आहे. त्याच्या तोडीस तोड असा वेग आणि ते आपण ठेवायला हवं. त्यासाठी ज्या काही धोरणं जी अवलंबायला हवीत ती धोरणं ही इथे अवलंबली गेलेली नाही. आपल्या संशोधनाचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत ज्याचा उल्लेख मी केला नाही. पण होमी भाभांचा पगडा होता त्याच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी झाल्या हे खरं असलं तरीसुद्धा शांतीस्वरूप भटनागर गेल्यामुळे इंडस्ट्री आणि संशोधन हे कमी झालं. आज परिस्थिती अशी आहे आणि हे एक मानलं जातं की आपण संशोधनामध्ये पुढे आहोत. ज्याच्याबद्दल बोलतो ते काय, ते ॲटॉमिक एनर्जी आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, दुसरं स्पेस रिसर्च आहे, अशा गोष्टी. म्हणजे ज्या ठिकाणचं तंत्रज्ञान हे तुम्हाला परदेशामधनं आणता येत नाही, बंदी आहे, तिथे आपण केलेलं आहे. जे तंत्रज्ञान परदेशातनं विकत मिळतं, सगळ्या इंडस्ट्रीचं विकत मिळत असेल तर त्यांचा मुख्य भर तिकडनं आणायचं आणि इथे वापरायचं. मग ते जर्मनी असो किंवा आता चीन असो. हां, तर हे झालं आहे याचं कारण म्हणजे तो सांधा हा तुटला आणि मेघनाथ साहा गेल्यामुळे विद्यापीठं आणि संशोधन हाही सांधा वीक झाला. आणि म्हणून आपल्याकडे संशोधन हे फक्त असं झालं की ते सरकारी जे काही मदतीवरती चालणार ॲटॉमिक एनर्जी आणि स्पेस रिसर्च
याच्यामध्ये ते जास्त झालं, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आहेत. पण त्यातनं बाहेर पडण्याची क्षमता आहे आपल्याकडे, योग्य धोरणं घेतली तर. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही भ्रमाला बळी पडलं नाही तर. भ्रमाला बळी पडणं ही फार रिस्की गोष्ट असते आणि त्याच्यामधून सगळ्या जे काही प्रगतीच्या शक्यता आहेत त्या मावळतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडलं तर हे होऊ शकेल. सर, एक प्रश्न आहे की गेल्या वर्षी केदारनाथला जी दुर्घटना घडली, तर ते धारीदेवीचे जे मंदिर आहे ती थोडीशी अंधश्रद्धाच आहे. म्हणतात धारीदेवीची मूर्ती हटवली गेली त्यामुळे ही दुर्घटना झाली, जगस्फोटी झाल्यामुळे ते झालेलं. तर मग वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे संशोधक आहेत त्यांनी त्याच्यावरती विचार विमर्श करून लोकजागृती करण्यास विलंब का केला असं? तर मोठ्या प्रमाणात तसं काय आलं नाही मला. काय माहिती आहे का की वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी घडणं शक्य आहे आणि नाही ह्याचा निश्चितपणे आपण बोलू शकतो की हे शक्य नाही, म्हणजे हे जे आहे हे थोतांड आहे असं निश्चितपणे म्हणता येतं. अशा पद्धतीच्या म्हणजे हे प्रत्येक ठिकाणीच विचारलं जातं. मग हे वैज्ञानिकांनी ह्याचं काय, वैज्ञानिकांचं हे काम नाही आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे असं असेल तिथे जाऊन त्याचं काय ते उत्तर शोधून काढायचं. जे शक्य आहे किंवा नाही याच्यासाठी म्हणून विज्ञानाच्या दृष्टीने काही घटक आहेत, काही त्याचे फोर्सेस आहेत, त्याच्या आधारावरती हे शक्य होईल किंवा हे शक्य होणार नाही असं आहे. आणि असं जर असेल की त्या पद्धतीत बघताना अमुक एक गोष्ट हे शक्य नाही, म्हणजे घडली घटना हे शक्य आहे का नाही प्रश्न आहे. घटना घडली पण त्याचं कारण म्हणजे अमुक आहे, हे जे कार्यकारण भाव संबंध लावला जातो हा संबंध हा तार्किकदृष्ट्या विज्ञानाच्या पद्धतीच्या दृष्टीने हा जर नसेल तर ते नाही हे निश्चित आहे. प्रत्येक ठिकाणी वैज्ञानिकांनी जाऊन त्या घटनेचं अनालिसिस करून त्याचं सांगायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं हे मला बरोबर वाटतं. मी स्वतः फिजिसिस्ट असल्यामुळे फिजिक्सवर अधिक भर दिला असं एक विधान पानस्यांनी केलं. फिजिसिस्ट हे पहिल्यापासून स्वतःला सुपर पॉवर समजत आलेले आहेत. त्यामुळे त्याला आजचे वक्तेसुद्धा अपवाद नाहीत. असं आजचं भाषण हे फार चांगलं झालं आणि एकूण त्यांच्या स्लाईड्स बघता मला वाटतं ते 2-2.5 ताससुद्धा चाललं असतं, पण मध्येच फाटक उठून गेल्यामुळे त्यांना एक सिग्नल मिळाला. आम्ही आभार मानतो. फार चांगलं भाषण झालं. एका 75 वर्षाच्या किंवा 100 वर्षाच्या काळामधून तुम्ही आम्हाला एक चांगल्या प्रकारे फिरवून आणलं. ओघव त्या भाषेमध्ये तुमचं भाषण झालं. मला वाटतं यंगस्टर्स फारसे नाहीत, नाहीतर मग त्याच्यापासून काही प्रेरणा त्यांना मिळते का असंही आपल्याला पाहता आलं असतं. धन्यवाद. पुढचं भाषण पुढच्या महिन्यातलं 3ऱ्या शुक्रवारी 16 जुलै. भरपूर पाऊस असेल असं आपण धरून चालूया. मागच्या महिन्यात कृष्णानंद होसाळीकरांचं भाषण केलं पण पाऊस आला नाही अजून. अशा तक्रारी माझ्याकडे येऊन पोहोचल्या. तर पुढच्या महिन्यात पाऊस असेल असं आपण धरूया. मुंबईतला तो पावसाचा महिना असतो. आणि त्या दिवशी TIFR सायंटिस्ट उल्हास कोलथूर यांचं भाषण आहे. ते भाषण म्हणजे एव्हर लास्टिंग युथफुलनेस, चिरतारुण्य. त्याच्यावर अलीकडे त्यांनी बरंच मोठं संशोधन केलेलं आहे. तेव्हा ते फक्त वृद्ध लोकांसाठी त्याचा उपयोग नाही, सगळ्या तरुणांनी त्या भाषणासाठी मोठ्या संख्येने यावं. कारण एखादं इंजेक्शन घेऊन माझ्यासारखा माणूस काही 40शीत प्रवेश करणार नाही. तो 75च्या पुढेच काही आणखीन चांगलं थोडंसं आयुष्य मिळते का बघेल एवढंच. तर त्या भाषणाला आपण मोठ्या संख्येने यावं. धन्यवाद.